नमस्कार. मी सुषमा दळवी. मुखवटे या स्मिता कोरडेच्या अंकानिमित्त एक छोटंसं मनोगत. तसं पाहायला गेलं तर खरंच वाटत नाहीये. फेब्रुवारी महिन्यात एक विचार डोक्यात आला, की मराठी भाषा दिनाच्या छानपैकी अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करूया. खूप सारे मित्र-मैत्रिणी जॉइन झाले आणि त्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. नंतर आला कोरोना काळ, लॉकडाऊनचा. सगळेजण घरी होते आणि एम्प्टी माइंड आर्टिस्ट्स वर्कशॉप ह्या न्यायाप्रमाणे या ग्रुपवर वेगवेगळ्या कथा, लेख, कविता, गाणी, नाट्यवाचन कितीतरी प्रकार यायला लागले. मग ह्याच्यातनंच निर्माण झाली कल्पना डिजिटल अंकाची आणि मग बघता-बघता 8 अंक झाले. पण हे सगळे WhatsApp ग्रुपवर आमच्या आमच्या WhatsApp ग्रुपवरच होते. Facebook किंवा YouTubeपर्यंत आम्ही पोहोचलोच नव्हतो. पण सुनील लाखेंचा 8वा अंक निसर्ग, त्यांनी तो संपूर्ण Facebookवर आणि YouTubeवर टाकला. त्यामुळे वाटलं, की मग आधीचे अंक का नाही? स्मिता कोरडेनी आणि तिचा जो अंक आहे मुखवटे, खूप मोठा अंक आहे. 40 जणांचा ऑडिओ आहे त्याच्यात. तो तिने Facebookवर आणि YouTubeवर टाकण्याची सुरुवात केली. या तिच्या प्रयत्नांना आणि नंतरच्या आलेल्या यशाला पण माझं खूप खूप अभिनंदन. स्मिता, ऑल द बेस्ट. नमस्कार मंडळी, मी स्मिता कोरडे. सुषमा दळवी निर्मित, आविष्कार प्रस्तुत मुखवटे या मी संपादित केलेल्या 7व्या अंकाला ऑडिओ मासिक म्हणून आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत करताना मला अतिशय आनंद होत आहे. सुषमाची आणि माझी ही इच्छा होती की हा अंक सलग बांधीव स्वरूपात सर्वांना ऐकण्यासाठी केव्हाही उपलब्ध असावा, म्हणून हा प्रयत्न केला आहे. अक्षरशः रेकॉर्ड ब्रेकिंग ऑडिओज आपल्या ग्रुपवरच्या कलाकारांनी सादर केल्यामुळे या ऑडिओ मासिकाचे काही भाग करावे लागणार आहेत. त्यानुसार हा भाग पहिला. आशा आहे की आपल्या सर्वांना हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद. नमस्कार. मी रत्नाकर तारदाळकर. मला भय वाटत नाही बंदिस्त जगण्याचं. मला भय वाटत नाही बंदिस्त जगण्याचं. भय वाटतं आजूबाजूला मिटत जाणाऱ्या जगाचं. भय वाटतं आजूबाजूला मिटत जाणाऱ्या जगाचं. उद्याची अशाश्वती आणि वर्तमानातली अस्वस्थता. उद्याची अशाश्वती आणि वर्तमानातली अस्वस्थता मरूही देत नाही आणि बळही देत नाही जगण्याचं. मरूही देत नाही आणि बळही देत नाही जगण्याचं. रसिको, दिवंगत सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांची ही कविता भय. नीला सत्यनारायण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. सनदी अधिकारी असून देखील त्यांनी ज्या ज्या खात्यात काम केलं त्या त्या खात्यात त्यांनी एक प्रसन्नता निर्माण केली. त्यांच्या मरणोत्तर आता आपण अनेक ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर त्यांच्यावर लिहिलेले लेख वाचतोय. त्यामध्ये अगदी त्या खात्यात काम केलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींनी असंच म्हटलंय की त्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या होत्या. मला वाटतं याचं कारण अजून एक असेल, त्या साहित्यिक होत्या, म्हणजे कवयित्री आणि लेखिका. त्यांच्या अनेक कविता गाजलेल्या आहेत, तसंच त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या देखील. आणि म्हणूनच त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. आलेल्या प्रसंगाशी कसे 2 हात करायचे, त्याला कसं सामोरं जायचं, याचं गणित त्यांच्याकडे होतं. आणि म्हणूनच मला वाटतं त्यांनी आपली वेगळी इमेज तयार केली होती. सनदी अधिकारी असून देखील त्या लोकांच्यात मिसळायच्या, पण तेवढ्याच त्या कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर होत्या. मला नेहमी प्रश्न पडतो की नीलाताईंना कधी मुखवटा धारण करावा लागला नसेल. कारण त्यांच्याकडे पाहून तरी वाटत नाही कधीच. त्या नेहमी जेव्हा भेटायच्या समारंभांमधनं किंवा सभांमधून, तेव्हा नेहमी प्रसन्न व्यक्तिमत्वाने, प्रसन्न चेहऱ्याने त्या बोलायच्या. मुखवटा म्हटल्यावर मला अजून एक आठवण झाली आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक माणसांची. राजकीय कार्यकर्ते,
सामाजिक कार्यकर्ते आणि अगदी आपल्या आजूबाजूला वावरणारे सर्वसामान्य लोकही मुखवटे धारण करून वावरत असतात. काही व्यक्तिगत कारणं असतात, पण तरी देखील असा प्रश्न पडतो की लोक मुखवटे का धारण करतात. तर मुखवटा म्हटल्यावर अजून एक मला आठवण झाली, ती म्हणजे सर्कशीतल्या विदूषकाची. हा विदूषक मात्र अगदी ऑफिशियली मुखवटा धारण करतो तुमच्यासमोर, आणि हा मुखवटा धारण करून तो तुमचं 3 तास मनोरंजन करतो. मुखवटा म्हटल्यावर विदूषकाचा मला अजून एका अभिनय सम्राटाची आठवण झाली, आणि तो म्हणजे राज कपूर. त्याचा जो प्रसिद्ध चित्रपट मेरा नाम जोकर, यांनी विदूषकाचं काम केलं होतं, आपल्याला आठवत असेल. आणि त्यामागचा त्याचा चेहरा, ज्यात दुःख लपलेलं होतं. खरंच ग्रेट अभिनय. तर अशी ही ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार मंडळी आपलं अभिनय सादर करताना कॅमेऱ्यासमोर मुखवटा धारण करतात, त्या व्यक्तिमत्वाचा, जी भूमिका साकार करायची आहे त्याचा, आणि वावरत असतात. पण एकदा मात्र कॅमेऱ्यासमोर त्यांची भूमिका संपली की त्यामागचा त्यांचा चेहरा आपल्या लक्षात राहतो. त्यांची भूमिका लक्षात राहते, त्यांचा मुखवटा लक्षात राहतो. आता अभिनय सम्राट म्हटल्यावर आणि मुखवटा म्हटल्यावर मला आणखीन एका हल्लीच्या नटसम्राटाची आठवण झाली, आणि तो म्हणजे अभिनयाचा शहेनशाह, बादशाह नको शहेनशाह. हो, आपण नक्कीच ओळखलं असेल, अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन म्हणजे सर्वसामान्य रसिकांचा देव. तो जरा जरी कुठे शिंकला तरी लोक त्याच्यासाठी प्रार्थना करतात. आणि आता तर त्यांनी कोरोना झालाय असं डिक्लेअर केलंय, आणि त्यामुळे सगळेजण ईश्वराकडे प्रार्थना करतायत त्याच्या आरोग्याविषयी. मला त्यांची आठवण कोरोना संदर्भात का झाली याचं कारण वेगळं आहे. आमच्याकडे हॉस्पिटल आहे, आणि त्या हॉस्पिटलविषयी लोकांच्या मनात शंका आणि आशंका आहेत. त्या कशा प्रकारच्या आहेत, तर सर्वसामान्य माणसं जेव्हा तिकडे कोरोनाच्या टेस्टसाठी जातात तेव्हा लोकांचा असा आक्षेप आहे की ते जास्तीत जास्त लोकांना पॉझिटिव्ह ठरवतात, आणि एकदा का पॉझिटिव्ह ठरवलं की त्यांना ताबडतोब त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतात. लोक घाबरलेली असतात, ती तिकडेच ॲडमिट होतात, आणि ती बरी होऊन बाहेर येवोत किंवा न येवोत, बरी होऊन आले तरी त्यांना जबरदस्त चार्ज करतात त्यांच्या तिकडच्या वास्तव्याचा, आणि मेलेल्या व्यक्तीलाही तसाच चार्ज करतात. तर लोकांचा असा आक्षेप आहे, हे चार्जेस खूप जास्त आहेत, आणि हल्ली या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढे चार्जेस होऊ नयेत. दुसरी बाहेरची लोकं येतात, त्यांचा असा आक्षेप आहे की सकाळपासून ते लाईन लावतात कोरोना रुग्ण, आणि रात्रीपर्यंत त्यांना ॲडमिशन मिळत नाही त्या हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांना परत दुसरीकडे जायला लागतं. तर असे बरेच आक्षेप या हॉस्पिटलविषयी आहेत. तर मला अमिताभ बच्चन यांची आठवण का झाली, तर त्यांनी कोरोना झाल्यावर त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं, आणि इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसन्न व्यक्तिमत्वाने त्यांनी काही वक्तव्य केली, आणि ती वक्तव्य होती या हॉस्पिटल संदर्भात. त्याने असं निवेदन दिलं की हे इस्पितळ म्हणजे माझ्यासाठी खूप खास आहे, कारण इथले डॉक्टर्स माझ्यावर देखरेख करतायत व्यवस्थित, नर्सेस माझी देखरेख करतायत, आणि इथले कर्मचारी देखील मला सतत मदत करत असतात, आणि म्हणूनच हे हॉस्पिटल चांगल्या सोयीसुविधांनी भरलेलं आहे. असं झाल्यानंतर हे स्टेटमेंट ऐकल्यावर सर्वसामान्य लोकांना जो रोष आहे तो आणखीन वाढला. ह्यांनी हे स्टेटमेंट का करावं, अमिताभ बच्चन यांनी या हॉस्पिटलविषयी स्टेटमेंट का करावं, त्यांनी ॲडमिट व्हावं, ठीक आहे. माझ्याही मनात हाच प्रश्न निर्माण झाला, आणि लोक आता त्यांच्या आरोग्याविषयी ईश्वराकडे प्रार्थना करतात की लवकर बरे होऊन ते परत येवोत. माझी तीच ईश्वराकडे प्रार्थना आहे. पण माझं एक सांगणं आहे की ते जेव्हा बाहेर येतील त्यावेळी त्यांना भेटून नक्की विचारीन, तुम्ही या हॉस्पिटलविषयी असं स्टेटमेंट का दिलं, कारण त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण झाला. हा मुखवटा तुम्ही का धारण केलात, त्याला नक्कीच काहीतरी कारण असेल. रसिको, हे सगळं आठवायचं कारण म्हणजे कोरोना, आणि त्याला बळी पडलेल्या आपल्या सनदी अधिकारी निलाजी सत्यनारायण. कुठे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन, आणि कुठे आपल्या अभिनय सम्राटाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दोघेही मला उच्चस्थानी वाटतात. पण एकाचा मुखवटा आणि दुसऱ्याचा चेहरा खरंच मला खूपच म्हणजे काळजीत टाकतो. आपण अनेक माणसांना देवत्व प्राप्त करून देतो, पण जेव्हा देवत्व या थराला जातं
तेव्हा मात्र आपण त्याच्यापुढे नतमस्तक होतो. नीलाजी, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांचीच एक कविता आपण ऐकूया, अगदी पॉझिटिव्ह दृष्टिकोनाची. प्रकाशाची वाट. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमधून अंधार बोलायला लागतो. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमधून अंधार बोलायला लागतो, तसा पायाखालचा रस्ता तरल होत जातो. लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमधून अंधार बोलायला लागतो, तसा पायाखालचा रस्ता तरल होत जातो. आता सोबत नको असते, आता सोबत नको असते कोणाचीच. तो निर्जन रस्ताच सोबती होऊन जातो. तो निर्जन रस्ताच सोबती होऊन जातो. शांततेचा स्वर सोबत घेऊन तो झपाझप आपल्या लक्ष्याकडे झेपावू लागतो. शांततेचा स्वर सोबत घेऊन तो झपाझप आपल्या लक्ष्याकडे झेपावू लागतो. उजेडाचा एक कवडसा त्याला आपल्या अग्निपंखावर घेतो. उजेडाचा एक कवडसा त्याला आपल्या अग्निपंखावर घेतो. आता मिट्ट अंधारही प्रकाशाची वाट चालू लागतो. आता मिट्ट अंधारही प्रकाशाची वाट चालू लागतो. धन्यवाद. आपण कथा किंवा ललित कुणातरी दुसऱ्याबद्दल लिहितो, पण हे ललित जे आहे हे मी माझ्याचसाठी माझ्यावरती लिहिलेलं आहे. तेव्हा आज आपल्यासमोर आविष्कार ग्रुपसमोर मी हे ललित ठेवते आहे. विस्मरणाचे. कुणी कशासाठी प्रसिद्ध, कुणी कशासाठी, आणि मी मात्र प्रसिद्ध आहे माझ्या विस्मरणासाठी. मला घरात यांच्यापासून मुलांपर्यंत सर्वांची बोलणी खावी लागतात. कोणी घरात येऊन जातं, अगदी छान ओळखीचं असतं, आणि मी नाव अजिबात विसरणार नाही हा मला नक्की विश्वास असतो. पण पुढच्या 10 मिनिटात त्या आत्मविश्वासानं माझा घात केलेला असतो. त्या ओळखीच्या व्यक्तीचं नाव मी विसरते आणि मग माझं वर्णन करणं सुरू होतं. अहो, तुमच्याकडे हे येऊन गेले बरं का. ते हे म्हणजे कोण? आता माझ्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट उमटतो. अहो, ते नेहमी येतात ना, ते नेहमी खूप जण येत असतात. ते नाही का गोल चेहऱ्याचे, मिशा ठेवतात, ते थोडं अप्रनाक सावळा रंग. मी पूर्णपणे नॉन स्पेसिफिक खुणा सांगायला लागते आणि ह्या वर्णाची 100त 99 माणसं हळू यांच्या नाकपुड्या फुलायला लागतात. त्यांनी राग बराच काबूत ठेवलेला असतो. माझ्याशी लग्न झाल्यापासून अशा प्रसंगी आकडे मोजण्यानं त्यांचे 1 ते 100 आकडे छान पाठ झाले. यांचा चेहरा बदलल्यावरती मात्र मी गोंधळते. लहानपणी गणिताच्या सरांसमोर एक कामगार टाकीत पाणी भरतो आहे, दुसरा उपसतोय, तर टाकी भरायला किती वेळ लागेल, असली गणितं सोडवताना प्रत्येक प्रयत्नाच्या वेळी माझं वेगवेगळं उत्तर यायचं आणि तो जो गोंधळ उडायचा, तसं यांचा चेहरा बदलल्यावर माझं व्हायला लागतं. अगं, पण तुला लिहून ठेवायला काय होतं? तो म्हणजे मूर्ख हे आपण समजून घ्यायचं. मला वाटलं माझ्या लक्षात राहील. जे आजपर्यंत झालं नाही ते आज तुला होईल असं कसं वाटलं? एक जळजळीत दृष्टिक्षेप ताकद हे म्हणतात. अच्छा, जाओ चाय बनव. हे अगदी गणिताच्या सरांसारखं जा आपल्या बसा जागेवरती असं आधी हातावर छडी मारली असायची. त्या छडीचं काम ह्यांच्या न केलेलं असतं. मी चहा पाणी वगैरे कामायला लागते. जवळजवळ 1 तास उलटून जातो आणि ह्यांचं आणि मुलांचं बोलणं सुरू होतं. अरे, ते रॉ क्रिस्टल केमिकल का लेटर आया है ना, तूने देखा क्या? हाँ डैडी, उनको मैंने जवाब लिखा है, बस ॲड्रेस कैसे करू? प्रणव त्यांना विचारतो. आणि नेमकं ह्याच वेळी माझं स्मरणाचं दार अचानकपणे मलाईने कळतं धाडकन उघडतं आणि नेमका त्या प्रश्नाच्या वेळी आर्किमिडीजच्या युरेकासारखं मी उद्गारून जाते, दाभाडकर. ते दोघं चमकून माझ्याकडे बघतात. दाभाडकर? अरे वहा तो नवा थे, हे विचारात पडतात. नाही हो, मगाशी जे येऊन गेले ना त्यांचं नाव दाभाडकर. क्षणभरात त्यांच्या लक्षात येतं मी काय म्हणते ते, आणि त्यांचं पुन्हा नाक फुलतं. अशावेळी त्यांच्या हातात पुस्तक, डायरी जे काही असेल त्याच्यावरती यांची बोटं आवळली जातात. त्यांना ते पुस्तक मला मारावंसं वाटत असतं आणि पुन्हा 1 ते 100 आकडे सुरू होतं. हे विस्मरण मला अनेक वेळी दगा देतं.
काही वेळा व्याख्यान भाषण देताना सुद्धा साधा शब्द नाही आठवत. त्या शब्दाऐवजी नेमका त्याच अर्थाचा हिंदी शब्द माझ्यासमोर येऊन लहान मुलांसारखा लहान मुलांसारखा कोलांट्या मारू लागतो. घरी हिंदी बोलत असल्यानंतर हे खूपदा होतं आहे. मग हिंदी शब्दाकडे दुर्लक्ष करायचं आणि किंचित मग करत कपाळाला चिमटा घ्यायचा, स्मरणशक्तीला ताण द्यायची. पण तो शब्द अखेर न आठवल्यानं त्या हिंदी लेकराला जवळ करायचं. अशावेळी नेमके मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणाची नोंद ठेवणारे भाषाप्रभू. आणि मग पुढचं भाषण आपण एका आक्रमणाशी फितुरी केली आहे या अपराधी भावनेतनं केलं जातं. आवेश, निग्रह वगैरे सगळं हवा गेल्यासारखं निघून जातं आणि आपल्या ओठून निघणारी वाक्य जशी रणांगणी धारातीर्थी पडावी ना तशी ओठाबाहेर पडू लागतात. बरं, मुद्दे विसरू नये म्हणून कागदावर मुद्दे लिहून यावं ना, तर व्यासपीठावरचे अन्य पाहुणे, अध्यक्ष त्या कागदाकडे अगदी तुच्छपणे पाहतात. जेवढी लेखिका म्हणते समोर बोलताना त्यांना कागद लागतो असा भाव त्यांच्या डोळ्यात असतो. आणि खरी मजा येते मुलाखत घेताना मुलाखतकार प्रश्न विचारतो. उत्तर देताना आपलं थोडं या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर असं होतं. आणि या माकड उड्यांमध्ये मूळ प्रश्न कोणता हे विसरलं जातं. आणि मग क्षणभरचे भान येतं. मनाला विचारते, अहो तुम्ही प्रश्न कोणता विचारला होता? अशावेळी मुलाखतकार आपल्याकडे दयनीय प्राणी समजून बघतो. ह्या विस्मरणामुळे खूपदा माझा वेळही वाया जातो. दुपारी करमत नाही म्हणून टी व्हीला लावावा, एखादा सिनेमा पाहावा आणि पाहता पाहता मी माझ्या मुलाला म्हणते, आता बघा पुढे असं होणार आहे, आता तो डायलॉग असा म्हणेल वगैरे सांगते. आणि तसंच घडलं की मी विजयी मुद्रेनं मुलाकडे बघते. म्हणजे आपली बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती केवढी तीव्र आहे अशा आत्मगौरवानं पण मी हसते. पण पुढे एखादा प्रसंग येतो आणि मी ताठ होऊन विचार करू लागते, अगदी असाच प्रसंग आपण कोणत्या तरी सिनेमात पाहिला आहे निश्चित. आणि मग स्मरणशक्ती ताणता पुढचाच प्रसंग मला सांगून जातो की हाच सिनेमा मी आधी कधीतरी पाहिलेला होता. आणि मग तो आत्मगौरव वगैरे सगळी भानगड कोलमडून जाते. कोणताही भाव आपल्यात आधिक्यानं असणं म्हणजे शक्ती, भावशक्ती. मग ही शक्ती धन किंवा ऋण असू शकते, चांगली किंवा वाईट असू शकते. हे विस्मरण माझ्या बाबतीत शक्ती स्वरूपी आहे. आणि माझा मधला मुलगा या बाबतीत थोडा माझ्यावरती गेलेला आहे. पण एकदा तर त्यानं अगदी अतिरेकच केला. मी बाहेरून घरी आले तर हा मला काय निरोप देतो, वो कोई तो भी आया था और वो कुछ तो भी बोल के गए. मला हसावं की रडावं कळेना, पण त्याचा निर्व्याज चेहरा बघून मला राग पण आला नाही. मग मनात एक सूक्ष्म आनंद मात्र झाला. माझी तिन्ही मुलं ह्यांचं रूप, अंगकाठी, वैशिष्ट्य घेऊन जन्मली. व्यक्तिमत्व पाहूनच लोक बैजल ना असं विचारतात. कुणीही असं म्हणत नाही की रेखा हा मुलगा तुझ्यावर गेला बरं का. पण आता मी सांगू शकते की हा माझा मधला मुलगा माझ्यावर गेला आहे विस्मरणाच्या बाबतीत. तर ही विस्मरण गाथा. परवा एका कार्यक्रमात समोरून एक व्यक्ती आली आणि ती ओळखीची आहे हे जाणून मी पटकन हसले. तर असंही पटकन हसावं लागतं, कारण नाही तर लोकांना वाटतं की भिनलं हिच्यामध्ये लेखिका. पण आता ती व्यक्ती हसावं की न हसावी या संभ्रमात होती आणि अखेर थोडंसं हसली. मग मी तुम्हाला ओळखलं आहे बरं का अशी बतावणी करणं सुरू केले. कसे आहात? मजेत. कधी आलात? ती व्यक्ती कोणत्या गावची द्यायचं असतं. अहो मी तर इथलाच आहे ना. क्षणभरात अनेक भोरे माझ्या डोक्यात गरगरतात आणि मग मी सावरून घेते. नाही म्हणजे ह्या कार्यक्रमात कधी आलात? 10 मिनटं झालीत. मी हुश्श करत तिकडचं बोलते. त्या व्यक्तीचा ताणलेला चेहरा सैलावत जातो आणि मग तो आपल्या पत्नीला सांगतो, अगं ह्या रेखा बैजल बरं का, खूप छान लिहितात. पिंटू जा बरं ताईंसाठी डिश आण आणि थोडं सगळं वाढून आण. ती व्यक्ती अत्यंत आदरातिथ्य करू लागते. मी संकोचते. अहो नको मी घेते ना, मुलांना कशाला त्रास कसला त्यात, अशा गप्पा वगैरे सुरू होतात. आणि तेवढ्यात हे कार्यक्रमांच्या यजमानांना भेटून येतात आणि आम्हाला बोलताना पाहून क्षणभर थबकतात. यांचा हसरा चेहरा बदलतो. चेहऱ्यावर स्पष्ट काहीसे ताठर भाव येतात. कारण मला कळत नाही. नंतर आम्ही जेव्हा बाहेर पडतो आणि गाडीत बसल्यावरती मी त्यांना नाराजीनं विचारते, अहो तुम्ही त्यांच्याशी नीट का नाही बोललात? हे माझ्याकडे बघून करत कुत्सित हसू लागतात. काय झालं हो? ते कोण होतं तू ओळखलंस का? नाही. कोण होते ते?
तरीच तू एवढं बोलत होतीस. अगं मला आश्चर्य वाटलं की तू एवढं मनमोकळेपणाने कसं काय बोलतेस. माहिती आहे ते कोण होते ते. मग त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. काय, मी धक्का बसून उद्गारते. या व्यक्तीनं आपल्याबद्दल, आपल्या पुस्तकांबद्दल खूप साहित्यबाह्य बोललेलं असतं आणि ते आपल्या वर्मी लागलेलं असतं आणि त्या व्यक्तीला कधीतरी जाब विचारावं असं मी मनातल्या मनात मी धुमसत गप्पही बसले होते. आणि आज मला हसूच आलं. विस्मरणशक्तीचं महात्म्य मला कळालं. त्या व्यक्तीला न ओळखल्यानं मी त्या व्यक्तीशी बोलले आणि आधी ती व्यक्ती गांगरली. पण माझ्या विरोधकाला मी माझ्या विस्मरणानं हरवलं. आरेला कार्य करण्याच्या मनस्थितीत प्रिय घटना घडतात. कुटुंबातल्या व्यक्तींशी काहीतरी होतं. कालांतरानं आपण विसरत जातो. पण हळूहळू स्वभावाचा तीक्ष्णपणाही संपतो. हळूहळू संबंध सुधारतात. खरं तर स्मरण हा शब्द निगडीत आहे भूतकाळाशी. आपल्या हाती फक्त वर्तमान असतो आणि वर्तमान जगायचं असेल तर भूतकाळ विसरणं किती चांगलं असतं. भूतकाळाच्या घटनांशी आपल्या भावना निगडीत असतात. पण आनंददायी करायचं असेल तर आपल्याला आजच लक्षात ठेवावा लागतो. भूतकाळाचे चांगले प्रसंग लक्षात ठेवून वाईट प्रसंगांचा कडेलोट करायला हवा. अशावेळी हे विस्मरणच माझ्या मदतीला येतं. आणि हे विस्मरण माझ्या अंगभूत असल्यानं मला एवढे कष्टच करावे लागत नाही. आयुष्यात खूपदा अशी वेळ येते की आपल्याला डॉक्टर सांगतात की ब्लड प्रेशर वाढते, हार्ट प्रॉब्लेम आहे, विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, मेडिटेशन करा. काय हो, जीवनाच्या या गुंत्यातून मनाला अलगद बाहेर काढायचं आणि एक अपरंपार शांत भाव. डोळे मिटून एका निस्तब्ध प्रगाढ अवकाशाच्या किनाऱ्याच्या दिशेनं स्वच्या जाणीवेच्या होडीतून केलेला प्रवास. त्या किनाऱ्यावर आपणच आपली वाट पाहत बसलेलो असतो. आपला स्वल्पांश तिथवर पोचायचा असेल तर उरलेल्या इतरांशाचा फापट पसारा अलीकडच्या किनाऱ्यावर टाकून देऊन पुढे व्हायला हवं. कुणाची तरी सून, कुणाची मैत्रीण, कुणाची वैरीण, कुणाची द्वेष्टी, कुणाची चाहती. पण ह्या आत्मशोधाच्या प्रवासाच्या वेळी हे सर्व बाजूला काढणं विस्मरणामुळेच केवढं सोपं होतं ना. आज लक्षात येतं, विस्मरण हा योग आहे जो लोकांना साध्य करून घ्यावा लागतो, पण तो मला अगदी सहज साध्य आहे. आणि त्यामुळे आजकाल मी हे बघा प्लीज, पुन्हा भेटाल ना तर मी तुम्हाला नावानिशी नाही ओळखू शकले तर रागवू नका किंवा गैरसमजही करू नका. कारण माझी विस्मरणशक्ती जबरदस्त आहे. मला थोडासा रेफरन्स द्यायचा आणि रेफरन्स दिला की मग मला आठवतं. समोरच्याला हे स्पष्ट सांगितल्यावर क्वचित वाईट वाटतंही, पण नंतरच्या माझ्यावरच्या रागापेक्षा हे परवडतं. ती व्यक्ती बाजूला गेली की हे आपलं नाक रागानं फुलवून मला विचारतात, अगं तुला तुझं नाव तरी लक्षात आहे का. मी चटकन उत्तरते, हो माझं नाव शिवकुमार. त्यांचे डोळे अशा वेळी भरून आल्यासारखे आकाशासारखे का वाटतात हे मात्र मला कळत नाही. धन्यवाद आविष्कार ग्रुप. नमस्कार आविष्कार ग्रुप आणि स्मिता कोरडे जो हा कार्यक्रम घेते आहे. मी रेखा बैजल. माझं ललित वाचण्याच्या सांगायला विसरले होते. ही गंमत, कारण माझा हा लेख जो आहे तो माझ्या विस्मरणावरतीच हा लेख आहे. तेव्हा मी नमस्कार मंडळी, नमस्कार. मी सुधीर कौठाळकर, अहमदाबादचा. मुखवटे ह्या आपल्या अंकासाठी आज किंचित लेखकाचा मेकअप करून मी आपल्यासमोर एक छोटीशी कथा सादर करतो. माझ्या कथेचं शीर्षक आहे बाबा. बाबा माझ्यासाठी एवढं कराल ना. माहिती तंत्रज्ञानात विलक्षण गतीनं रोजच्या रोज होत जाणाऱ्या बदलांनी माणसाच्या केवळ ज्ञानमय जीवनावरच नाही तर सामाजिक कौटुंबिक जीवनावर, अगदी व्यक्तिगत आयुष्यावर पण सखोल परिणाम केलेले आहेत. अधिक काम अधिक पैसा हेच जणू सुखी जीवनाचं एकमेव सूत्र झालेलं आहे. तेच पकडून पैसा मिळण्यासाठी तंत्रज्ञानामागे दमछाक होईपर्यंत धावणाऱ्या माणसांच्या कुटुंबात काय घडतंय पहा. वसंताचा जन्म पुण्यात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.
तो मुळातच बुद्धिमान आणि हुशार. शाळेपासून कॉलेज शिक्षणापर्यंतच्या पायऱ्या यशस्वीपणे भराभर चढत गेला. वडील गोविंदराव एका सरकारी खात्यात सुपरवायझर. त्यांच्या आईनं म्हणजे सुलभाताईंनी गृह खातं मात्र उत्तम सांभाळलेलं होतं. वसंताची मोठी बहीण नीना कोल्हापूरला संसारात मग्न होती. वसंता माहिती तंत्रज्ञानाच्या एका परीक्षेत यशस्वी झाला. वयानुसार गोविंदराव पण निवृत्त झाले. त्याच सुमाराला वसंताला एका मोठ्या इन्फोटेक कंपनीत टेक्निशियनची नोकरी पाहता पाहता 4 वर्ष निघून गेली. एका संध्याकाळी चहा घेता घेता गोविंदराव म्हणाले, वसंता बेटा, तू नोकरीत स्थिरावला आहेस, पगारही चांगला आहे. आता मला असं वाटतं की आम्हाला लवकर सून आणून द्यावीस. वसंता म्हणाला, बाबा अहो मीही त्याचा विचार करतोय, पण माझी एक अट मात्र आहे. अरे आता कोणती अट रे बाबा? सुलभाताईंनी वसंताला विचारलं. वसंत म्हणाले, हे बघ आई, तुझा संसारातला अनुभव आणि बाबांचा जीवनातला अनुभव यांचा समन्वय साधणारी सून मला हवी आहे. नुसती शोकेस डॉल नको हं. तेव्हा निवडीचे संपूर्ण अधिकार मी तुम्हाला देतोय. वसंताच्या बोलण्यानं गोविंदराव सुलभाताई खूप सुखावले. स्थळं पाहता पाहता वसंताच्या आईवडिलांना सांगलीच्या कुलकर्ण्यांची शर्मिला फार आवडली. ती BSc BEd शिकलेली होती. सावळी पण अतिशय स्मार्ट आणि रेखीव शांत चेहऱ्याची शर्मिला वसंतालाही फार आवडली. आणि एका सुमुहूर्तावर तिनं देशपांड्यांची सून म्हणून माप ओलांडून गृहप्रवेश केला. सुस्वभावी संस्कारी शर्मिलानं सर्वांची मनं जिंकून घेतली. दोघांनीही जबाबदारीनं आपला संसारच चालवायला सुरुवात केली. नव्याची नवलाई उतरल्यानंतर काही काळानंतर गोविंदराव वसंताला म्हणाले, वसंता अरे आता हा फ्लॅट तुमच्या स्वाधीन करून आपल्या मूळ गावी परत जाऊन राहावं असं आम्ही दोघांनीही ठरवलेलं आहे. तुम्हीही तुमची जबाबदारी फार उत्तम निभावत आहात. वसंता शर्मिलाला वाईट वाटलं खरं, पण आईबाबांची मनस्थिती त्यांनी ओळखली आणि त्यांचं म्हणणं मान्य केलं. योग्य वेळी आईबाबा साताराला जाऊन राहिले. एके दिवशी शर्मिला म्हणाली, वसंता तू सकाळी 9 वाजता जातोस आणि संध्याकाळी 6 वाजता परततोस. अरे दिवसभर मला एकटीला कंटाळा येतो रे. मी शाळेत नोकरी करू का? सायन्स एज्युकेशन सोसायटीची आजच जाहिरात आली. अरे माझ्या शिकण्याचा थोडा तरी उपयोग होईल ना. हरकत नाही, जरूर कर नोकरी. वसंतानं होकार दिला. शर्मिलाची निवड होऊन तिचीही नोकरी चालू झाली. थोड्याच काळात ती विद्यार्थ्यांची आवडती टीचर बनली. आता वसंता शर्मिलाच्या जीवनात छोटंसं गोंडस फूल उमलणार होतं. दोघेही आनंदानं न्हाऊन निघाले. बाळणपणासाठी शर्मिला सांगलीला गेली आणि 3 महिन्यानं तिनं गुलाबासारख्या गोंडस देखण्या बाळाला जन्म दिला. इकडे 3 महिन्याच्या काळात वसंताच्या कंपनीनं अधिक काम अधिक पैसा अशी इन्सेंटिव्हची योजना चालू केली. वसंतानं कंपनीच्या कामात स्वतःला अगदी पार बुडवून घेतलेलं होतं. शर्मिला छोट्या किरणला घेऊन परतली तरीही वसंता रात्री 9 वाजता घरी यायला लागला. एकदा शर्मिला म्हणाली, वसंता अरे बाळ घरी आले तेव्हा तरी लवकरच जाणार आहे. पण वसंताच्या डोळ्यासमोर तो घवघवीत इन्सेंटिव्ह तरळत होता ना. तो म्हणाला, क्षमा अगं मी किरणच्या भविष्यासाठीच कमावतोय की नाही. हे बघ आता मोडता घालू नकोस. अरे पण या धावपळीत तू किरणच्या वर्तमानाकडे दुर्लक्ष करतोयस रे, शर्मिला म्हणाली. त्यावर नुसतंच असं म्हणून वसंता निघून गेला. आता त्याला पैशाची चटक लागली आहे हे शर्मिलानं ओळखलं, पण वाद नको म्हणून ती शांत राहिली. पाहता पाहता किरण 7 वर्षाचा झाला. आईबरोबर तो तिच्या शाळेत जाऊ लागला. वसंता मात्र त्याच्या वाट्याला फार कमी यायचा. संसाराचा सारा भार शर्मिला एकटी उचलत होती. एकदा किरण जेवायसाठी त्याचे बाबा येईपर्यंत थांबला. वसंता रात्री 10-10:30च्या सुमाराला आला. त्याच्याबरोबर जेवता जेवता किरणने विचारलं, बाबा तुम्ही 4 तास जास्त काम करता तेव्हा तुम्हाला किती पैसे मिळतात हो? हे बघ बेट्या, अरे 4 तासाचे मला 400 रुपये जास्त मिळतात. पण हे बघ आता सगळं विचारू नकोस, मी आज थकलोय जरा. झोपताना किरण शर्मिलाला म्हणाला, आई
म्हणजे बाबांना 1 तास काम जास्त केलं तर 100 रुपये मिळतात. हो ना? हो रे बाबा, झोप आता, शर्मिला म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला वसंत थांबला होता. शर्टाच्या खिशात काहीतरी ठेवत किरणसुद्धा टेबलावरून बसला. वसंत मात्र घाईघाईनं नाश्ता उरकून निघाला. तसा किरण म्हणाला, बाबा बाबा जरा थांबा ना. आणि खुर्चीवरून उतरून वसंतापाशी येऊन खिशातनं पैसे काढत तो म्हणाला, बाबा तुम्हाला जास्तीचं 1 तास काम केलं तर 100 रुपये मिळतात ना? मग हे घ्या, माझ्या वाढदिवसाचे 100 रुपये. त्याच्या बदल्यात माझ्यासाठी 1 तास तरी द्या ना बाबा. बाबा बाबा माझ्यासाठी कराल ना हो. आणि स्फुंदत किरणनं बाबांच्या पायाला घट्ट मिठी मारली. वसंत हवा आखून पाहतच राहिला आणि शर्मिला डोळ्यातलं पाणी थांबवायचा प्रयत्न करत होती. नमस्कार, मी ज्योती कर्णिक. आज मी जे काही सादर करत आहे ते म्हणजे माझ्या एका आवडत्या मृत व्यक्तीला माझ्या दुसऱ्या मृत प्रिय व्यक्तीने लिहिलेलं पत्र. आज 20 दिवस झाले माझ्या नंदेला म्हणजे स्वप्नाली ताम्हणेला देवाज्ञा होऊन. तिने तिच्या दुर्धर आजाराला खूप हिमतीला लढा दिला आणि या कोविडच्या परिस्थितीत दोघंही मुलं अमेरिकेला, जीवाभावाचं जवळही नाही. पण परमेश्वराच्या कृपेने मी तिच्या शेवटल्या दिवसांमध्ये तिच्या सोबत होते, हेच मला समाधान. तर तिने लोकसत्तेच्या स्पर्धेमध्ये मधुबालाला लिहिलेलं पत्र, ज्यात तिला प्रथम अंकाचं बक्षीस मिळालं, ते मी वाचून दाखवते आणि दोघींना म्हणजेच मधुबाला व स्वप्नालीला भावांजली वाहण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद. प्रिय मधुबाला, मृत व्यक्तीला पत्र लिहिणं म्हणजे शुद्ध वेडेपणाच नाही का ग? पण आज तुझी फार आठवण येतेय. आज 14 फेब्रुवारी म्हणजे तुझा वाढदिवस. त्यातून आज व्हॅलेंटाईन डे, एखाद्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. म्हणूनच आज तुझ्या करोडो चाहत्यांच्या भावना तुझ्यापर्यंत पोचवाव्यात असं वाटलं. तू तशी अल्पायुषीच ठरलीस. आपल्या लोकप्रियतेची तुला स्वतःला सुद्धा नीटशी कल्पना येण्यापूर्वीच भुर्रकन काळाच्या पडद्याआड उडून गेलीस. रसिक मन हळहळत राहिले. तुझ्याबद्दलचं प्रेम, कौतुक, कुतूहल व्यक्त करणं राहूनच गेलं. मी केवळ 7-8 वर्षाची असताना मुंबईत एकदा रस्त्यावर जमलेल्या गर्दीत कुतूहलानं सामील झाले. गर्दी तुला पाहण्यासाठी जमली होती. तू एका उघड्या कारमधून आलीस. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या चाहत्यांना दोन्ही हात उंचावून अभिवादन केलंस आणि भुर्रकन निघून गेलीस. तुझं ते ओझरतं दर्शन, सौंदर्य करण्याचं ते वय नव्हतं ग. तरी तुझा सुंदर चेहरा मनात खोलवर जाऊन बसला. वयात आल्यावर तुझे सिनेमे पाहण्याचा सपाटा लावला. तेव्हा जाणवलं, विश्वनियंता परमेश्वराने स्वतः आपल्या हातानं जादुई कुंचल्याच्या सहाय्यानं तुझं रूप रेखाटलंय. कदाचित तुझी छबी तयार झाल्यावर त्याच्या कुंचल्यातील जादूच संपली असणार, कारण पुन्हा अशी सुंदर कलाकृती निर्माण करणे त्याला जमलंच नाही. नाही म्हणायला ब्युटी क्वीन सायरा बानो, ड्रीम गर्ल हेमा मालिनी काही काळ चर्चेत राहिल्या, पण अभिनयाशी सुतराम संबंध नसलेले त्यांचे चेहरे फार काळ रसिकांच्या मनात टिकू शकले नाहीत. मात्र तुझ्यावर सौंदर्याची अशी बरसात करणाऱ्या परमेश्वरानं अभिनयाचं माप भरभरून टाकलं तुझ्या पदरात. चिडलेल्या, धडपडणाऱ्या किशोर कुमारला हाल कैसा है जनाब का विचारण्याचा तुझा खट्याळपणा आणि आइये मेहरबा
म्हणतानाचा तुझा एकपणा, सुनील दत्तला चांदचा मुकडा क्यों शर्माया असं विचारायला भाग पाडणारा तुझा लाजरेपणा, आणि रुसलेल्या देवानंदला अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना असं म्हणून खुलवणारा प्रणय प्रेयसीचा अधीरपणा, सार सार सिम्पली वंडरफुल. मुघले आझम मधली तुझी अदाकारी म्हणजे तुझ्या अभिनयाचा कळस होता. त्यातील तुझं रूप म्हणजे सौंदर्याची परिसीमा होती. प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्यात लताच्या स्वर्गीय स्वरांबरोबर थिरकणारी तुझी पावलं तुला थेट तुझ्या चाहत्यांच्या हृदय सिंहासनापर्यंत घेऊन गेली. तू तिथं विराजमान झालीस, ती आजतागायत. शरीर प्रदर्शनाच्या जोरावर या चंदेरी दुनियात प्रवेशणाऱ्या नट्या 4 दिवसातच विस्मृतीच्या पडद्याआड जातात. पण आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक हृदयात तू मिळवलेलं स्थान अढळ आहे. घराबाहेर अशी चाहत्यांची थंड पाऊस जमवणारी तू व्यक्तिगत जीवनात मात्र खूप दुःखी होतीस असं कळलं. फार वाईट वाटलं बघ ऐकून. खेळण्या बाळगण्याच्या वयातच जबरदस्तीनं तुला या क्षेत्रात ढकलणाऱ्या तुझ्या अपतेष्टांनी चैनच केली तुझ्या जीवावर. खरं तर दिलीप कुमार आणि तुझे लग्न होणार होते, परंतु लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही अशी अट दिलीप कुमारने घातली होती. ती अट तुझ्या वडिलांना मान्याने हे लग्न फिसकटले. किशोर कुमारशी लग्न झाल्यावर वाटलं होतं आता तरी तुला सुखाचे दिवस येतील. पण देव सुद्धा कधी कधी फारच निष्ठुर होतो. दुःख भरभरून देताना सुख मात्र मधाचं पोट ठेवल्यासारखं देतो. सुखाशी पुरती तोंड ओळख होण्यापूर्वीच वयाच्या केवळ 36व्या वर्षी अचानक मृत्यूला शरण गेलीस. मुघले आझम ज्यावेळेस प्रदर्शित झाला त्यावेळेस तू बिछाण्याला खिळून होतीस. दिनांक 23 फेब्रुवारी 1969 मध्ये तुझे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुःखातिशयाने वेड्या झालेल्या आपल्या चाहत्यांना तुम्हारी दुनिया से जा रहे हैं, उठो हमारा सलाम ले लो असं म्हणून अखेरचा सलाम करून गेलीस. सर्वांच्या मनाला चटका लावून गेलीस. मधुबाला, तुझ्या मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका पत्रकाराने लिहिले आहे की अनारकली फिर पैदा हो पर मधुबाला फिर जन्म नहीं लेगी. मरण कोणाला येत नाही ग, प्रत्येकालाच एक ना एक दिवस मरायचं आहे. पण मौत उसकी है करे जिसका जमाना अफसोस. यूं तो दुनिया में सभी आए हैं मरने के लिए. पुढे मागे स्वर्गात भेट झाली तो ओळख दाखवशील ना या वेड्या पत्रलेखिकेला? दाखवशील ना? राम राम मंडळी. आविष्कार ग्रुपतर्फे स्मिता कोरडे यांच्या श्राव्य अंकासाठी मी आरती नाबर एक वेगळ्या कार्यक्रमाचा प्रयत्न करते. मंडळी, आपल्या या ग्रुपमध्ये अनेक लोकप्रिय व्यक्ती आहेत, परंतु त्यांच्याबद्दल सर्वच काही आपल्याला माहीत नाही ना. नोकरी व्यवसाय करीत असतानाच त्यांनी दुसरा हा गप्पांचा कार्यक्रम आहे. एक साहित्यिका जिने अनेक कादंबऱ्या, कविता, सामाजिक प्रश्नावरील लेख लिहिले आणि त्या उत्तम कामासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आणि अजूनही त्या तशाच त्यांची लेखणी परसावतेच आहे. तसंच दूरदर्शनच्या वाहिन्यावर अनेक कथाकथनाचे कार्यक्रम केले, विज्ञान कथासुद्धा लिहिल्या, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड साहित्याचे भाषांतरसुद्धा केले आणि सामाजिक बांधिलकीचे भान असल्यामुळे राधाबाई मूकबधीर विद्यालय, अपंग निवासी विद्यालय या दोन्ही संस्थांसाठी त्या सतत कार्यरत असतात.
अशा असतात. अशा गोड आवाज आणि संवेदनशील मन असणाऱ्या कोण बरं त्या उत्सुकता ताणत नाही हा. त्या तर आपल्या रेखाताई बैजल. तर त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबद्दल आता जाणून घेऊ. नमस्कार रेखाताई. हा, नमस्कार आरती ताई. कशा आहात? हा कार्यक्रम कशा आहात? हा कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो. अरे वा वा, धन्यवाद. तुमचे धन्यवाद, आविष्कार ग्रुपचे धन्यवाद. हो, हा. आज आम्हाला एका साहित्यिकेचा एकूण प्रवास उलगडणार आहे ना. बरं. रेखाताई, ही लेखनाची आवड कधीपासून आहे तुम्हाला? शाळेपासूनच का? शाळेपासून थोडं माझं गाण्याकडे जास्त ओढा होता. म्हणजे मी क्लासिकल पण शिकत होते. पण माझं 18 वर्षी लग्न 19 वर्षी लग्न झालं आणि त्यानंतर मला आमची जॉईंट फॅमिली, थोडं जुनं वातावरण, मी महाराष्ट्रीयन, हे पंजाबी, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करावी लागली. आणि थोडंसं मी आधी लिहित होते कॉलेजमध्ये, पण मग पूर्णपणे मी स्वतःला शोधायचा एक जो आपलं स्वत्व, आपली आयडेंटिटी शोधण्यासाठी मी मग शब्दांना जवळ केलं आणि त्याच्यामध्ये मग मी पुढे पुढे जात राहिले. मग शब्दातूनच मी स्वतःला शोधत गेले आणि मग ते आजपर्यंत मी लिहितेच आहे. ओ वा वा. तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलंय. म्हणजे नुसतंच कथा आहे, कविता आहे, विज्ञान कथा आहे, सामाजिक विषयावरील लेखन आहे. मला वाटतं एकूण 37 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत तुमची. हो, तर त्याबद्दल आम्हाला 37 पुस्तकं आहेत आणि अगदी म्हणजे साहित्याचे सगळे प्रकार मी हाताळलेत. कविता, कादंबरी वगैरे. आणि खूप जण विचारतात की तुम्ही हे वेगवेगळं कसं लिहितं, पण तसं नाही. काय आहे की कविता ही कविता म्हणूनच एकदम मनात साकारते. कादंबरीला इतका मोठा आवाका असतो की आपण त्याची कथा नाही करू शकत. तर अशा तऱ्हेने ती त्या तऱ्हेनेच प्रत्येक साहित्य उमलतं. त्यामुळे ते अगदी वेगवेगळे सगळे प्रकार माझ्यातून खूप छान लिहिले गेले आणि ते मला खूप भूषणावं वाटतं की आपण सगळ्या तऱ्हेने, सगळ्या साहित्याचे सगळे प्रकार आपण हाताळू शकलो चांगल्या तऱ्हेने. हो हो हो, नक्कीच भूषण आणि आहे. विज्ञान कथाचं म्हणाल तर खरं मी त्या शाखेची नाहीये, विज्ञान शाखेची, पण विज्ञानाची अतिशय आवड. आणि मग एखादा प्रयोग माझ्या वाचनात आला की मी त्याच्यावरची माहिती मिळवायचे. एखाद्या लेक्चरकडे जायचे, सायन्सच्या अध्यापकाकडे, आणि मग त्यांना सगळी माहिती विचारून कुठून जर्नलमधनं वगैरे असं काही घेऊन, आणि मग त्या ह्याच्यावरती मी विज्ञान आणि भावना ह्या जिथे क्लॅश होतात त्याच्यावरती माझी 3 विज्ञान कथांचे संग्रह आहेत. अरे वा, छान. आणि ह्या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं एक जे पुस्तक की जे लिहून तुम्हाला खूपच समाधान मिळालं, असं कोणतं आणि ते असं का? तसं पाहिलं तर प्रत्येक पुस्तक हे जेव्हा अगदी शब्द आपल्या मनातनं ओसंडायला लागतात आणि अगदी तेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो. मनात जेव्हा भावना मावत नाहीत, विचार मावत नाहीत, तेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो. त्यामुळे प्रत्येक पुस्तक आवडीचं असतं. पण जर आपण अगदी विचार असा केला की एक सामाजिक आणि वैचारिक आणि भावनात्मक, तर सामाजिकमध्ये पुष्कळ लिहिले गेले, पण त्यातली जी माझी नवीन कादंबरी आहे महावस्त्र, तर ती मला आवडते. कारण त्याच्यामध्ये मी एक ब्राह्मण मित्र, एक दलित मित्र आणि एक मराठा, म्हणजे जो अगदी असं खूप श्रीमंत वगैरे आहे. तर अशा तिघांची जी एक मनोवस्था आहे ती मी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. तिघांचे प्रश्न आहेत, तिघांची कुटुंब आहेत आणि त्यांच्या बायका, त्यांची सुद्धा सगळी त्याच्यामध्ये मनोवस्था आलेली आहे. ती कादंबरी मला अशी खूप आवडते. आणि दुसरी म्हणजे एक अगदी पूर्णपणे ज्याला आपण एक मनातला प्रवासिक असतो, एक कलावंत म्हणून, आई म्हणून, स्त्री म्हणून, तर अशी माझी एक अगदी लघु कादंबरी आहे. ती मला अतिशय आवडते कारण ती कविता आणि गद्य या दोन्हीच्या मधली ती कादंबरी आहे. तिचं नाव आज्ञेय. गेला की शेवटी प्रत्येक माणसाच्या पावलापुढे निसर्गाचं पाऊल असतं, तेव्हा निसर्गाच्या कुशीतच आपल्याला राहावं लागतं. असं सगळं एक त्या कादंबरीचा बाज आहे, वैचारिक आहे. तर मला खूप वाटतं की आपल्या आविष्कार ग्रुपमधल्या सगळ्या आता ज्या वयोगटात आहेत त्यांनी ती कादंबरी जरूर वाचावी आणि ती आहे ई-बुकवर. हो ना, आता आपल्याकडनं ही माहिती मिळाली आहे तर आम्ही सगळे नक्कीच वाचू ती कादंबरी. आणि दुसरं तर तुम्ही हिंदी भाषेत सुद्धा लेखन केलंय, हो, त्याबद्दल सांगा.
हिंदीमध्ये कसं घरामध्ये आमच्या हिंदी आहे. म्हणजे खूपदा मी मराठीत विचार करत असते, हिंदीत आम्ही बोलत असतो. खूपदा खूपदा एकदम पटकन मराठीत उत्तर देते. तर हिंदी हे पंजाबी असल्यामुळे घरात हिंदी चालतं. आणि मग मला जाणवलं की हिंदीमध्ये एक असा मृदू भाव खूप आहे. म्हणजे कविता लिहिताना हिंदीमध्ये खूप छान वाटतं. मग मी म्हटलं आपण एखादी कादंबरी हिंदीमध्ये लिहूयात. मग मौत से जिंदगी की ओर नावाची कादंबरी मी हिंदीमध्ये लिहिली. आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या आधी मी माझ्या काही कथा आधी ह्याच्यामध्ये माझ्या काही निवडक मराठी कथा मी त्याच्यामध्ये मी भाषांतरित अनुवाद केला होता कथांचा आधीमध्ये. पण ही कादंबरी लिहिल्यानंतर हिला ह्याचा हिंदी अकादमी साहित्य पुरस्कार मिळाला आणि तो मला फार मोठा पुरस्कार वाटतो की 2-3च पुस्तकं लिहिली आणि त्यात एकदम साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी भाग्य. हो, बरोबर आहे. कारण आपण जे कलाकार असतात ते झपाटून काम करत असतात आणि अशी जेव्हा कौतुकाची थाप पुरस्काराच्या रूपाने मिळते ना, तर तेव्हा त्यांना अजूनच बळ येतं. त्यात तुम्हाला जे अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्या पुरस्कारामध्ये एक गोव्याचा नाथ माधव पुरस्कार सुद्धा आहे. मला वाटतं 35 पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. हो. खूपच कौतुकाची गोष्ट आहे. तर त्याबद्दल पण ऐकवा आम्हाला. युगावर्त नावाची माझी कादंबरी आहे आणि ती वेद आणि उपनिषद कालखंडावरची. म्हणजे वेदातलं जे तत्वज्ञान आहे ते उपनिषदामध्ये कसं बदलत गेलं आणि कशी वेगळ्या तऱ्हेची एकदम जीवन पद्धती आली. तर ह्याच्यावरती मी ती कादंबरी लिहिली आणि मला त्याच्यासाठी 2 वर्ष मी अभ्यास केला. आधी वेद वाचले, म्हणजे ऋग्वेद वाचला, उपनिषद वाचले, यजुर्वेद वाचला आणि मग त्याच्यावरती मग मी ते निवड केली की आपल्याला ह्या कालखंडावर लिहायचंय की वेदांमधनं उपनिषदात. तर ती कादंबरी मग तो बराच मला अभ्यास 2 वर्ष करावा लागला. त्यानंतर मी ती कादंबरी लिहिली. आणि त्याला मग नाथ माधव पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार मिळाला आणि परभणीचा एक पुरस्कार मिळाला आणि तसे एकूण 6 राज्य पुरस्कार आहेत माझ्या वेगवेगळ्या पुस्तकांना. पण ही कादंबरी सुद्धा एक छान वैचारिक कादंबरी आहे. हो. आता एवढा अभ्यास करायचा, एवढी पुस्तकं लिहायची, म्हणजे केवढा वेळ द्यावा लागतो आणि गृहिणीला तर सगळी सांभाळायची असतात. तर तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कसा आहे? मिस्टरांचा पण तुम्हाला? एक तर मी काय ठरवलं होतं की आपण म्हणजे फास्ट सगळं म्हणजे खूप वेगाने सगळी कामं आटपायची. कारण पोळ्या करता करता मला काहीतरी सुचायचं आणि मी बाजूला वही पेन ठेवायचं. मग मी लिहायचे त्याच्यामध्ये म्हणजे अशा नोट्स काढून ठेवायचे. आणि मग नंतर मग कामं आटपली की मुलं एकदा शाळेत गेली की मग लिहायला बसायचं. मग ते अगदी मांडून बसायचे मी आणि ते लिहिलं गेलं. आणि घरच्यांचा तर म्हणजे जेव्हा मी जॉईंट फॅमिलीत होते तेव्हा इतकं त्याच्याकडनं कळत नव्हतं. पण माझ्या मिस्टरांना म्हणजे जोडीदाराला मात्र ते महत्त्व कळत होतं. आणि जेव्हा वेगळं राहायला लागलं तेव्हा तर मग म्हणजे मग मी पूर्ण वेळ चांगला देऊ शकले. कारण जॉईंट म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा जवळजवळ 25 एक लोकं होते. नंतर मग आम्ही मुलं आणि आम्ही आणि मग नंतर यांनी माझ्या काही पुस्तकांची भाषांतरं पण केली, कथांची भाषांतरं केली. तर असं त्यांची साथ खूप मोठी आहे. म्हणजे पहिले वाचक ते असतात. अरे वा! खूप छान. म्हणजे तुमचा असा वेळ काढून त्या वेळात तुम्ही मुक्त संचार करत होतात लेखनावर. कारण काय होतं आपल्याकडे कोणतरी येतं हे होतं. तर कादंबरी लिहिताना फार आपल्याला म्हणजे तो एक तो जोडावा लागतो. परत एक जो मूड आहे तो पुन्हा जोडावा लागतो. तर ते वाचायला मग पुन्हा 2-4 पानं आधी वाचायची लिहिलेली आणि मग पुन्हा पुढे लिहायचं. असं सगळं तो एक बाज आपल्याला सांभाळावा लागतो. पण ते सवयी बरोबर. बऱ्याचशा तुमच्या कथा आध्यात्मिक विषयावरील आहेत, पण सामाजिक विषयावर पण तुम्ही सुद्धा लिहिलंय. महाराष्ट्राला भेडसावणारा जो हा पाणी प्रश्न आहे आणि त्याच्यात जो नदीजोड प्रकल्प त्याविषयी पण तुमचं लेखन झालंय. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला असं का वाटलं बरं ह्या सामाजिक विषय हाताळावा? काय आमचं जालना म्हणजे पाण्याचा प्रश्न अतिशय जालना म्हणजे मी जेव्हा बघते की अगदी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पासून बायका हंडे घेऊन बाहेर पडतात. त्यांना पाणीच नसतं आणि नंतर उन्हाळ्यात तर मग फारच म्हणजे गावाच्या गावं ओस पडतात, छोटी गावं. तर त्यामुळे हा प्रश्न भेडसावती मग मी लिहित होते आणि मग तेही लिहिताना मला ही कादंबरी लिहिताना सुद्धा मला 2 वर्ष अभ्यास आणि त्याच्यासोबत लिहिणं. मला औरंगाबादला वाल्मी या संस्थेत जाऊन मी अभ्यास केला. मला माधवराव चितळे जे प्रसिद्ध जलतज्ञ आहेत
त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं. म्हणजे एक फार मोठ्या व्यक्तीचं, ज्यांना स्टॉकहोम पुरस्कार मिळाला, जो नोबेल प्राइजच्या बरोबरीचा आहे. पण इतके साधे आहेत ते. तर खूप छान म्हणजे तर असं एक छान मार्गदर्शन मिळालं आणि ती कादंबरी लिहिली. आणि त्या कादंबरीला मग जलसिंचन पुरस्कार, म्हणजे जो आपला साहित्य विश्वातला नाहीये तरी सुद्धा तो त्यांनी त्याला दिला. कारण नद्या जोड हा फार मोठा भाग त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण आलेला आहे. बरोबर बरोबर. ह्या सगळ्या गप्पा चालू राहतील, पण मोबाईलचं पण पाहायला पाहिजे ना, म्हणून आपण एक छोटासा ब्रेक घेऊया एखादी आणि परत देऊया. हो हो हो, ब्रेक घेऊया. पूजा, अरे बैठ अभि वो ब्रेक. हा, नमस्कार रेखाताई. ब्रेक नंतर स्वागत. नमस्कार. हा, आता माझ्या एकूण लिखाणात म्हणजे स्त्री म्हणून फार म्हणजे बाई पण असं कमी आहे. कारण थोडं वैचारिक बैठक होती, वडिलांचंही मार्गदर्शन होतं खूप. आणि नंतर मग जेव्हा आपण बाई म्हणून जगतो तेव्हा हे बाई पण आपल्या लिखाणात नाही येऊ द्यायचं, मी अगदीच सरळ लिहिलं होतं. आणि त्यामुळे सुरुवातीपासून थोडं वैचारिक असल्याने खूपदा मजा यायची. कारण मी फारशी मिक्सअप कुणाच होत नव्हते, फार कुठे जात नव्हते कार्यक्रमात. तर लोकांना रेखा बैजल म्हणजे कुणीतरी फार मोठी म्हणजे वयाने मोठी किंवा अशी चांगली म्हणजे काय म्हणायचं, भारदस्त व्यक्तिमत्व असलेली वगैरे असं वाटायचं. आणि मी गेले की तुम्ही रेखा बैजल असं व्हायचं. म्हणजे मला ते हसायला येतं. हो म्हटलं, मीच रेखा बैजल आहे. मग समोरच्या व्यक्तीचं जरा हे व्हायचं अच्छा. कारण तुमचं लिखाण पोचलं होतं, त्यामुळे त्यांना वाटायचं की कोणतरी मोठी आहे, त्या खूप वयस्कर वगैरे असाव्यात. आणि तुमच्या लेखनात एक जाणवतं की तुम्ही स्त्रीवादी नाहीच आहात. तुमचं सगळं लिखाण हे वेगवेगळ्या विषयावर आहे, झुकणार आहे. खूप चांगलं आहे. म्हणजे जीवन आध्यात्मिकेने म्हणतात, म्हणजे जीवनाचा शोध एक जो आहे तो घ्यायचा, आपल्या स्वत्वाचा शोध. तर कवितांमध्ये सुद्धा तसाच आहे. अच्छा. आणि अजून दुसरे छंद कोणते आहेत? दुसरा म्हणजे माझा अगदी खरा पहिला छंद होता गाणं, की जे मी सोडलं. तर ते गाणंच मला खूप हे आहे. थोडंफार ना मला असं इंटिरियर वगैरे करायला खूप आवडतं. म्हणजे आता माझं नवीन जे घर बांधलंय तर त्याचं पूर्ण त्याचा मॅप, इंटिरियर वगैरे सगळं मी हे केलं. तर ह्या अशा अनेक गोष्टी मला आवडतात करायला खूप. कलाकाराचा कल बऱ्याच ठिकाणी असतोच ना. हो. आता सध्या काय लिहितात तुम्ही, आणि असंच का मागे वळून बघताना काय वाटतं तुम्हाला? सध्या मी माझ्या 2 कादंबऱ्या माझ्या तयार आहेत आणि त्यातली एक कादंबरी आता प्रिंटिंगला गेलेली आहे. आता ह्या लॉकडाऊनमुळे थोडंसं प्रिंटिंग वगैरे मागे पडलं. पण त्यांनी आता दिलीप राज प्रकाशनने ती स्वीकारली आहे. आणि आणखीन एक कादंबरी जी आहे ती एक जहाज रात्री सुनामीमध्ये अडकतं आणि त्या रात्रभरात माणसाचा मूळ स्वभाव तर ह्याच्यावरती कादंबरी आहे. म्हणजे अगदी सॉफिस्टिकेट वाटणारा प्रोफेसर आहे तो, एकदम किती हीन होतो, लाचार होतो, किंवा अगदी मजा करणारी अशी मुलं असतात, तर ते किती जबाबदारीने त्यावेळी वागतात. तर अशा तऱ्हेची सुनामीवरची ती कादंबरी आहे. त्याचं नाव सध्या मी सुनामीच ठेवलेलं आहे. पण ती एक कादंबरी आणि कविता आहे, कविता लिहिते. हो. आणि दुसरा म्हणजे तुम्ही टेलिव्हिजन साठी काटार होते, कोणालाही टेलिफिल्मची लेखिका पण तुम्ही होता. तसंच दूरदर्शन, टीव्ही, तारा, अल्फा त्यावर तुम्ही कथाकथन केलं होतं ना, त्याबद्दल कथाकथन दमा मिरासदार, वपू काळे आणि मी, तर आमचं असं तिघांचं कथाकथन दूरदर्शनवर झालं होतं. एकदा मुलाखत झाली होती. आणि काटार होते कोणाला ही टेलिफिल्म मधु कांबेकरांनी केली होती, पण अप्रतिम केली होती. म्हणजे तो एक माझीच कथा होती आणि त्याच्यामध्ये ही सिनियर अविनाश नारकर असे 2 जण ऍक्टर, ते अभिनेता आणि अभिनेत्री होते. आणि खूप अशी भावनामय अशी त्यांनी तो पिक्चर खूप छान काढला होता. कुठेच गाणं वगैरे असं काही नव्हतं. म्हणजे ज्या तऱ्हेने आपण मराठी पिक्चर तेव्हा म्हटलं की लावणी वगैरे, तर तसं काहीच नव्हतं. अगदी पूर्णपणे माझ्या. अच्छा. आणि अजून काही छान महत्वाची पद्धत घुसवली आहे, घुसवत आहात तुम्ही. मला वाटतं मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होता ना? हो, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
परभणीच्या. आणि आणि आणखीन काय काय आणखीन इतरही म्हणजे आता अभ्यासक्रमामध्ये माझी पुस्तक एम एला मी जी आज्ञा म्हटली ना तर ती एम एला सुद्धा होती मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं आता कसं की आपण नुसतं शब्दातनं व्यक्त होण्यापेक्षा आपल्या हातातूनही व्यक्त व्हावं असं नेहमी मला वाटतं. मी बुद्धांना खूप फॉलो करते. बुद्धाचं तत्वज्ञान मला आवडतो कर्मयोग. तर त्यामुळे मी अनाथांच्यासाठी मी काम केलंय. अनाथालयात पुष्कळ काम झालेलं आहे आणि एका अनाथालयाची मी हे आहे म्हणजे त्यांची सभासद वगैरे आहे. तर छान तो एक अनुभव फार चांगला असतो की आपण आपल्या विश्वाला बाहेर पडतो आणि एका मोठ्या विश्वाला जवळ घेतो. तर हे एक मोठ्या विश्वाला जवळ घेतो. तर हे एक चांगलं वाटतं ते. हो, ते राधाबाई बालकाश्रम आहे निवास हो, म्हणजे हो. मूकबधीर विद्यालय ते ना, आणि शिवाय अपंग निवासी आणि अपंग निवासी हो त्यासाठी तुम्ही कार्यरत आहात. अपंगांसाठी. आणि मग काय होतं आपण जोडलं गेलं की आणि आपला जो ग्रुप असतो आपले खूप ओळखीचे लोक असतात आणि आपल्यावर तर ते सुद्धा आपल्याला आपल्यासोबत जोडले जातात. आणि त्यामुळे मग ते जे एक ऊर्जितावस्था म्हणजे जी मुलं अगदी खाली झोपायची आधी त्यांना चटाया आल्या आमच्यामुळे, मग गाद्या आल्या, मग बंकर बेड आले आणि मग त्यांना आम्ही सोलार दिलं हीटर पाण्यासाठी. तर असं सगळं एक एक छान सोलार लाईट्स दिले. कारण एक छान सोलार लाईट्स दिले. कारण लाईट गेले की त्यांना प्रॉब्लेम यायचा. मग सोलर लाईट दिले त्यांना आम्ही. अशी 3-4 अनाथालय होती. पण राधाबाईचं मी म्हणजे त्यांचे मार्गदर्शकच होते. त्यामुळे त्याच्याशी जास्त जोडले होते. हा. म्हणजे लेखिका तर तुम्ही सामाजिक बांधिलकी पण तुम्ही छान जोपासताय. मला नेहमीच वाटतं की प्रत्येक लेखकांनी कुठे सामाजिक बांधिलकी जोपासायला पाहिजे. कारण समाजातनं आपण काही वेचून घेतो तो शब्दातनं व्यक्त करतो. म्हणजे प्रत्येक कलावंत सुरातनं घेतो, कोणी रंगातनं घेतो. पण जेव्हा आपण हे समाजातनं काही व्यक्त करतोय तेव्हा तेव्हा त्या समाजासाठी आपण करायला पाहिजे. समाजात अनेक घटक असतात की ज्यांना आपली मदत हवी आहे. तर त्यांना मदत करायलाच हवी ना. मी म्हटलंच होतं माझ्या निवेदनात कोमल हृदयाच्या लेखिका. बरोबर आहे. तुमचा आवाज सुद्धा सुंदरच आहे. ते जाताना तुमच्याशी खरं तर खूप गप्पा मारता येतील पण ह्या मोबाईलचं बंधन आहे ना, काही ना काही टेक्निकल अडथळे येतात. त्यामुळे समारोप करावा लागणार आहे ना. तर मजा तर आहे पण आता हा समारोप करताना तुमची एक छानशी कविता सर्वांना ऐकवा. हो. माझी सूर्यतृष्णा नावाची मी कविता वाचते. आयुष्य रिवाइंड करत परत न्यावं आठवणींच्या अंतिम टोकापर्यंत. आयुष्य रिवाइंड करत न्यावं आठवणींच्या अंतिम टोकापर्यंत आणि पुन्हा एकदा जगावं आपल्याच स्वरात स्वयंपूर्णतेनं. न पेलणारा पट्टीत गाता गाता, दुसऱ्यांच्या सुरात न पेलणारा पट्टीत गाता गाता, आपले आवडते स्वर वर्ज करता करता आणि कधी नकोसे तीव्र स्वर लावता लावता बेसूर झालेलं संगीत पुन्हा चढवावं आयुष्याच्या सतारीवर. बेसूर झालेलं संगीत पुन्हारीवर सुंदर सुरावटीसाठी. ते गतक्षण होऊन जावे नवागत. ते गतक्षण होऊन जावे नवागत. अनेक नकार अजूनही फणा काढून तसेच फुटकारत आहेत. रवंथ करत त्यांनाही पचवून टाकावं. रवंथ करत त्यांनाही पचवून टाकावं आणि गहाणही पचवून टाकावं आणि गहाण मनाच्या जवळ रखेलीसारख्या राहणाऱ्या स्वप्नांना एक शुभ तिलक लावावा आत्म्याच्या नावाने. गहाण मनाच्या जवळ रखेलीसारख्या राहणाऱ्या स्वप्नांना एक शुभ तिलक लावावा आत्म्याच्या नावाने. त्यांचे बांधलेले पंख मुक्त आकाशात सूर्याच्या घोड्याचे पाय होण्यासाठी. कोणीतरी सोबत आहे हा भास बाळगत आंधळ्या वर्तमानाला तुडवत जाताना वळून पाहिलं तर ती आपलीच एकमेव सावली निघाल्यावर तिलाही गुंडाळून काखोटीला मारत आपण प्रकाशमान होत चालत राहावं सूर्यगामिनी होत. धन्यवाद. वा, क्या बात आहे रेखाताई. तुम्ही तुमचा तसं व्यस्त दिनक्रमच असतो आणि या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आलात आणि मला छान माझ्याशी गप्पा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
आरतीताई, मी तुमचेही आभार मानते आणि आपल्या आविष्कार ग्रुपचेही आभार मानते की त्यांनी ही संधी आपल्याला दिली. नमस्कार मंडळी. आता मी संवाद साधणार आहे आवाजाच्या दुनियेतील किमयागार रत्नाकर तारदळकर यांच्याशी. नोकरीत वरिष्ठ पदावर कार्यरत असतानाच एका दुसऱ्या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी उंच भरारी मारली आहे. गेले 40 वर्ष या क्षेत्रात ते पाय रोवून उभे आहेत. उत्तम दूरदर्शन, आकाशवाणीवर बातम्या देणे, नभोनाट्य करणे, टीव्ही फिल्म्स, कमर्शियल फिल्मसाठी आवाज देणे इतकेच नव्हे तर त्यांची निर्मिती असलेल्या व्ही ॲडव्हर्टायझिंग संस्थेद्वारे अनेक डॉक्युमेंटरीची निर्मिती आणि दिग्दर्शन, अँकरिंग डायरी अशी अनेक भारी भारी कामं. मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. आवाजाच्या क्षेत्रातील आणि अनभिज्ञ प्रकाराची माहिती सुद्धा मिळूया. सुरू करूया गप्पा. नमस्कार रत्नाकरजी. नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत तुमचं. आभारी आहे. बोला बोला. खरं तर आवाजाच्या दुनियातल्या जादूगाराचा एकूण प्रवास मला आज ऐकायला मिळणार आहे. तसं आपण डहाणू करून कॉलेजमधील एकाच बॅचचे, हो पण तेव्हा परिचय नव्हता ना. हो, खरं आहे. आता तो योग आलाय. हो. तर मला असं विचारायचं आहे, पार्लेट विद्यालयातून तुम्ही डिग्री घेतली हो. आणि अशा वेगळ्या आवाजाच्या क्षेत्राकडे तुम्ही कसे काय वळलात? त्याचं असं झालं, कॉलेजमध्ये असताना हं, आमचा एक इथे पार्ल्यामध्ये गॉसिप ग्रुप नावाचा ग्रुप होता, प्रायोगिक नाटकांचा. हं, त्यात माझे मित्र जायचे म्हणून मी पण जायचो. आणि आणि तिथे मला आमचे ते मुख्य गुरु होते विजय बोंद्रे. ते हं, मला नेहमी म्हणायचे की तुझा आवाज चांगला आहे, तुझा आवाज खर्जात आहे चांगला. हं, पण मला तेव्हा काही कळायचं नाही. म्हणजे खरंच आत्ता पण मला काही कळत नाही. हं. तर हा, तू या क्षेत्रामध्ये बघ काय तुला करता. हं, पण एक सांगू का, त्यावेळेला पहिलं ध्येय काय होतं तर नोकरी करायची. हं, हं, मग बीकॉम झाल्यावर पहिल्या नोकरीच्या मागे लागलो. आणि ते हं, नोकरी करत असताना मला ॲक्च्युली काय होतं, त्यांनी हं, सांगितलेलं लक्षात होतं सगळं. तो ग्रुप होता म्हणजे हं, त्यावेळेला पण वेगवेगळ्या नाटकांच्या मी प्रॅक्टिसनं जायचो. एकांकिका एकांकिकांमध्ये भाग घ्यायचो. हं, त्याच्यानंतर वर्कशॉप व्हायची हं. त्यांची, त्याच्यामध्ये भाग घ्यायचो. हो. त्यामुळे थोडी गोडी लागली होती. पण नाटकात हं, काम करणं मला शक्य नव्हतं. हं, म्हणून मग मी एक प्रयत्न करायचा. मला कोणीतरी हं. सजेस्ट केलं की तुम्ही फिल्म्स डिव्हिजनमध्ये जा. म्हणजे हो. पूर्वी तुम्ही ज्या चित्रपटगृहात सिनेमे पाहायचा, त्याच्या आधी काही हं, डॉक्युमेंटरीज वगैरे दाखवायचे, न्यूज रील दाखवायचे. तर त्याला हो. आवाज द्यायचा असतो. तर तो तिकडे ते काम हं, होतं. पेडर रोडला त्या हं, संस्था आहे ती, आपल्या हं, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री. तर तिकडे मी हं, गेलो असताना हं, त्यांनी मला घेतलं नाही तिकडे. पण तिथे एक प्रोड्युसर हं, होते, हं, अं, ठाकूर म्हणून, गणेश ठाकूर. हं, त्यांनी मला दूरदर्शनवर पाठवलं. दूरदर्शन तेव्हा नुकतंच हं, सुरू झालं होतं. आणि तिकडे आमची हं, माती आमची मातीमध्ये मला पहिला चान्स मिळाला निवेदन हं, करायचं हं, एका डॉक्युमेंटरीला. हं. आणि तिथून ती सुरुवात झाली खरी. हो, हो. वा. आणि डायरी हा कार्यक्रम तेव्हाच सुरू केलात का? नाही, डायरी खूप नंतर उशिरा सुरू झाला. म्हणजे त्याच्यानंतर अच्छा. हा. मी रेडिओला गेलो. तिकडे मी ह्याच्या हं, नाटकातनं भाग घेतला. हं, त्याच्यानंतर बातम्यांची मला एक गोडी लागली. मग मी मुंबईला हं, हं, असं हं. संध्याकाळी 7:30च्या बातम्या असतात. अजूनही चालू असतात हो, त्या प्रादेशिक बातम्या. हो. त्या मी द्यायला हं, लागलो. आणि नंतर मला हं. दूरदर्शनवर हा चान्स मिळाला बातम्या देण्यासाठी. तिकडे पण हो. रितसर ऑडिशन झाली, रिटर्न टेस्ट झाली आणि माझं बातम्यांसाठी हं, सिलेक्शन झालं. तर बातम्या करत असताना हं, सिलेक्शन झालं. तर बातम्या करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळा प्रोग्राम करूया. आणि मग हं. मी डायरी म्हणून तो माझा प्रोग्राम करायला सुरुवात केली. त्यामध्ये अरे मी वा. सगळं माझं प्रोडक्शन, डायरेक्शन, अँकरिंग, हं, निवेदन सगळं माझं हं. असायचं. वा. खूपच छान. हं. अच्छा, अच्छा. आणि मग आवाजाचे डबिंगच्या आधी हां. व्हॉइस हं, ओव्हर्स असतात. आवाजाचे खूप हं, म्हणजे आवाजामध्ये खूप असे तुम्हाला हं, वेगवेगळी फील्ड्स आहेत. व्हॉइसिंग हं, असतं. व्हॉइसिंगमध्ये तुम्हाला व्हॉइस ओव्हर असतात. म्हणजे तुम्ही जाहिराती वगैरे बघता ना, तर हं. त्या 2-3 कॅरेक्टर्स काहीतरी बोलतात आणि त्याच्या मागे एक पंच लाईन येते त्या प्रॉडक्टची. कॅरेक्टर्स काहीतरी बोलतात आणि त्याच्या मागे एक पंच लाईन येते त्या प्रॉडक्टची. हो. तर त्याला व्हॉइस ओव्हर म्हणतात. तर तो व्हॉइस ओव्हर देण्यासाठी मला बोलवायला लागले.
अच्छा. आणि बऱ्याच म्हणजे जाहिरातींना मी हे केलंय. हं, हं, आणि हं. ते झाल्यानंतर मी दूरदर्शनला बातम्या वाचत असताना मला अजून एक चान्स मिळाला आणि ते हं. म्हणजे अल्फा मराठी आणि आत्ताचं ते हो. झी मराठी. तर ते हं, हं. होतं झी समूहाचं. आणि हं. त्यांनी मला बोलल्यानंतर मी गेलो आणि तिकडे त्यांनी मला हं. डबिंगची 15 एक सिरियल दिल्या. हां. तर त्या सगळ्या डब करून द्यायच्या होत्या. हं. तर माझ्या व्ही ॲडव्हर्टायझिंग करून द्यायच्या होत्या. हं. तर माझ्या व्ही ॲडव्हर्टायझिंग या संस्थेतर्फे मी त्या सगळ्या डब करून दिल्या. डबिंग म्हणजे काय, तर हं. त्या सिरियल्समध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना आवाज हं. देणं. हो. तर मी जे अच्छा, अच्छा. तर वेगवेगळ्या भाषातनं त्या होत्या. मराठी, हं. गुजराती, त्याच्यानंतर तमिळ, हं. तेलुगू असं. हं. तर मी हं, सगळं ते हं. मॅनेज करून 2 वर्ष ते हां, 3 हां. वर्ष काम चाललं होतं डबिंगचं पण अरे वाह! वेगळ्या ह्याच्यामध्ये. अच्छा. हं, हं, हं. आणि ते जे चॅनल व्हॉइस म्हणून तुम्ही जे काम केलं ना झी मराठीचं, हो, तर मुळात ते चॅनल व्हॉइस म्हणजे काय तेही आम्हाला सांगा. सांगतो. मी झीला जे डबिंगचं काम करत होतो ते जवळजवळ झी चॅनल सुरू मराठी चॅनल सुरू व्हायच्या आधी 6 महिने. हं. तर हं. तिकडे जाणं येणं त्यामुळे खूप बरेच वेळा होतं. आणि जेव्हा नवीन हं. चॅनल सुरू झाला त्यावेळेला हं. तिथल्या मला एक टेक्निकल मॅनेजरनी मला बोलावलं त्याच्याकडे आणि म्हणाला की तुम्ही आमच्या चॅनल व्हॉइस का करत नाही. हं. तर हं. तेव्हा ती संकल्पना खूप नवीन होती. तर म्हटलं काय सायन्स म्हणजे काय. तर चॅनल व्हॉइस म्हणजे काय हं. असतं, चॅनलमध्ये ज्या सिरियल्स किंवा प्रोग्राम्स येतात हं. त्याची जाहिरात करणं, त्याचे प्रोमोज करणं, त्यांना आवाज देणं. हं. हं. आता तुम्ही अच्छा. त्या तिकडे सुरुवातीला अल्फा मराठी किंवा झी मराठीवर जर पहिली सिरियल सुरू झाली ती होती हं. आभाळ माया. हो, हो. तर त्याची टायमिंग माया सोमवार ते शनिवार हं. रात्री 8 वाजता हं. फक्त झी हो. मराठीवर. असं ते बरोबर. असं ते प्रत्येक सिरियलचं हे होतं. गंगाधर टिपरे अच्छा. कुठलीही घ्या म्हणजे त्याच्यामध्ये. हां. तर हो, हो. ते करायला लागतं. त्याशिवाय त्याचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स असतात त्यांना आवाज द्यायला हां. लागतो. त्याच्यानंतर दरवर्षी हं. झी गौरव पुरतो त्याच्यामधली क्लिपिंग्ज असतात नॉमिनेशनची. यावर्षी हं. काय म्हणतात ते सर्वोत्कृष्ट नायक हं. किंवा सर्वोत्कृष्ट हो. नायिका, सर्वोत्कृष्ट हं. मालिका, हां, असं हं. सगळं असतं. त्याशिवाय झी गौरवमध्ये हं. चित्रपट आणि नाटकांना पुरस्कार दिले जातात आणि त्या हो. क्षेत्रातल्या 3 व्यक्तींना हं. जीवन गौरव दिला जातो. हो. तर त्याचं काम पण मी करायचो. मी इव्हन जीवन हां. गौरवचे एवीज असतात त्या लिहायला लागतात आणि त्या समोर हं. वाचायला लागतात. तर त्या मी लिहायचो पण हां, आणि हां. वाचायचो पण. तर असं दोन्ही काम माझ्याकडे वाह! होतं. आणि मला तुम्हाला मल्टी सांगतो टॅलेंट. खूप मोठमोठ्या हं. लोकांना मल्टी सांगतो टॅलेंट. खूप मोठमोठ्या हं. लोकांना मी हे केलेलं आहे. त्यांचे हं. जीवन गौरवसाठी मानपत्र लिहिलेलं आहे आणि वाचलेलं आहे. मला खूप वाह! अभिमान वाटतो त्याचा अगदी. खरंच आहे. खरोखर अभिमानास्पद आणि आहे. त्यावेळेला तो एक त्यांची ट्रेंड झाला. माहिती घेऊन त्यावेळेला तो हं. एक ट्रेंड झाला. हां. व्हॉइस हो. मधला तो ट्रेंड सेट अच्छा. झाला, की हो, हो. ज्या स्टाईलने मी आभाळ माया हां. सोमवार ते शुक्रवार रात्री 8 हां. वाजता फक्त झी अच्छा. मराठीवर. तर ते एक सेट अच्छा. झालं, की या असंच म्हणायला पाहिजे. कारण लोकं बरोबर. चॅनल लागलं, की पहिल्यांदा हे कानावर पडायचं आणि त्यामुळे हा खरं आहे. चॅनल लागला हे कळायचं. तर चॅनलला आयडेंटिटी हं. मिळाली त्याच्यामुळे. असं मला हो. वाटतं खरंच म्हणजे. आहे ते. बरोबर, बरोबर. आणि मला वाटतं खरंच म्हणजे आहे ते. बरोबर, बरोबर. आणि मला वाटतं सह्याद्रीवर जी दुसरी बाजू म्हणून आता सध्या चालू आहे, विक्रम गोखले हो, हो. ज्याच्यात येतात, तर त्याच्यासाठी पण तुम्ही केलंय का? हो, ते हल्ली-हल्लीच सुरू झालं म्हणजे या 2-3 वर्षात. हां. कारण काल रात्री मी ऐकलं हो, हो. सुप्रिया कर्णिक होती. बरोबर. तर त्याच्या आधी मी ओळखलं की तो हो, तुमच्या बरोबर. तर त्यायोगे हो, कोण हो, कलाकार आज हो. आहे हां. दुसरी बाजूमध्ये. बरोबर. हं. हां, हां, हां. किती छान. आणि दुसरं म्हणजे व्ही ॲडव्हर्टायझिंग व्ही हे काय नाव आहे म्हणजे व्ही मागे म्हणजे उत्सुकता व्हिक्टरी. आहे जरा. व्हिक्टरी. वाह! नाव पण सुंदर हं. आहे. तर त्या टेलिफिल्म तर त्या टेलिफिल्म्स आपण केल्यात ना, त्यापैकी जो जीवा सोमा म्हसे ही हां. मी बघितली आहे. हो, हो, हो. एका अच्छा. मोठ्या दुर्लक्षित राहिलेल्या कलाकाराला हो, हो, हो. शोधून खरं आहे. त्याच्यावरील उत्कृष्ट फिल्मद्वारे त्याला तुम्ही आमच्या पुढे आणलं. हो, हो. खरोखर तुमचं त्याबद्दल खूप अभिनंदन. आभार, आभार. मग तशा तुम्ही अजून व्ही ऑर्डरिंगच्या माझ्या माध्यमातून, या कंपनीच्या हं, माध्यमातून हं, ही करायची संधी मला दूरदर्शनने पहिली दिली. पण हं. त्याच्या आधी थोडं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे डायरी मी जो कार्यक्रम करत होतो, हो. त्या कार्यक्रमामध्ये मला अशी बरीच लोकं भेटली. हं, महाराष्ट्रातली म्हणा किंवा महाराष्ट्राबाहेरची पण, हं, की जी हं, महाराष्ट्रातली म्हणा किंवा महाराष्ट्राबाहेरची पण, हं, की जी दुर्लक्षित होती प्रसिद्धीपासून. त्यांना हं. प्रसिद्धी अजिबात नको होती. पण त्यांची कला वेगळी होती.
आणि म्हणून एक माझ्या मनात कधीतरी यायचं की यांच्यावर आपण कधी प्रोग्राम करूया. तर अशाच वेळेला एक दूरदर्शनला 25 वर्ष झाली होती, ठरवलं होतं महाराष्ट्रातल्या काही व्यक्तिविशेषांवर. तर तेव्हा मला दूरदर्शनकडनं विचारण्यात आली. तेव्हा मी त्यांना एक 8-10 नावं दिली होती. त्यातली 2 नावं त्यांनी सिलेक्ट केली. त्यातलं एक होतं म्हणजे तुम्ही आता म्हणालात ते जीवा सोमामशे, वारली चित्रकार. हा माझ्या डायरीमध्ये येऊन गेलेला माणूस आहे, हे पण मी सांगतो. आणि मध्ये येऊन गेलेला माणूस आहे, हे पण मी सांगतो. आणि दुसरे शिल्पकार नानासाहेब करमरकर, म्हणजे अलिबागला सासवण्याला जे त्यांचं मोठं म्युझियम आहे आता तुम्ही बघता त्यांच्यावर. तर ह्या दोघांवर मी 1 तासाच्या शॉर्ट फिल्म्स करून दिल्या. आणि म्हणजे काय म्हणतात ते 2 ग्रेट व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्रातली. आणि माझ्या त्या संबंध सिरियलला मी नाव दिलंय रचिला पाया. म्हणजे या लोकांनी आपला पाया रचलेला आहे संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचा, असं मला वाटतं. त्या अंडर ती मी हे केली. त्या अंडर अजूनही मी बऱ्याच फिल्म्स केल्या. त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आचार्य पार्वती कुमार, म्हणजे भरतनाट्यमच्या ह्याच्यामधलं एकमेव नाव की ज्याला भरतनाट्यम मधलं सगळं माहित होतं. आणि त्याचे अनेक शिष्य आहेत गेल्या 50-1 वर्षातले, आणि नामांकित शिष्य आहेत. आणि त्यांच्याकडे ते भरतनाट्यमचं ज्ञान होतं, ते कोणाकडेच नव्हतं. तर हा एक केवळ महागुरू आहे माणूस. पण हा पण माणूस प्रसिद्धीच्या मागे नव्हता कधी. मागे राहूनच त्यांनी सगळं काम केलं. तर त्यांच्यावर मी एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. ती पण खूप हे आहे, चांगली आहे, म्हणजे बघण्यासारखी आहे. त्या माणसाने जे काम केलंय ना ते कोणीच करू शकत नाही. असं तो भरतनाट्यमच्या क्षेत्रातला मोठा माणूस आहे तो. आणि म्हणजे खरोखरच इच्छाशक्ती जबरदस्त असते असा तो माणूस होता. त्यांना शिकलेला नाही, कोकणातला माणूस, मुंबईत आलेला, एका खोलीत राहायचा ग्रँड रोडला, आणि तिकडेच तो शिकवायचा सगळ्यांना. आणि पैसे नसताना त्यांनी तो कथ्थक शिकला. कसं, तर भरतनाट्यमची एक शिष्यवृत्ती त्याला मिळाली आणि त्यांना खारला जायला लागायचं. तर ते खारला जायला ट्रामने जायचे. आणि काय म्हणतात ते संस्कृतचं ज्ञान नव्हतं, पण हे सगळे जे याचे श्लोक आहेत ते संस्कृतमध्ये असायचे कथ्थक किंवा भरतनाट्यमचे. तर ते पाठ करायला पाहिजेत ना. तर ते त्यांना गुरु द्यायचं तो श्लोक की आज हा पाठ करू नये, आपण त्याच्यावर उद्या हे बसूया, नृत्य बसूया. तर ह्यांनी काय करायचं, हे ट्रामच्या तिकिटावर ते लिहून रोडवरनं खारला ट्रामने जायचे, तेव्हा ते पाठ करायचे. आणि ते जर का पाठ झालं नाही तर ते रात्री घरी जेवायचे नाहीत. बापरे, असा तो माणूस त्याला होता. पॅशन म्हणतात ते. पॅशन, अगदी असं ते शिकलेत. म्हणजे त्यांची शिकायची पण केवढी इच्छाशक्ती जबरदस्त आहे आणि शिकवायची पण अगदी. बरोबर. ग्रेट माणूस. खरंच. आणि हे तुमचं मोठं काम आहे. नाही, माझं मोठं काम नाही, त्या माणसाने केवढी काम केलंय मोठं त्यांनी केलंय. पण हे असं, पण ते सह्याद्रीवर दाखवलंय का? हो, दाखवलं, एकदा दाखवलं. आता परत दाखवायचा विचार आहे माझा, कारण त्यांना आता 100 वर्ष पूर्ण होतात. त्यांना ते गेले एक 3-4 वर्षापूर्वी. त्यांना 100 वर्ष पूर्ण होतात, एक 3-4 वर्षापूर्वी त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या निमित्ताने माझा विचार चालला. आता हे सगळं कोविड वगैरे सगळं सुरू आहे ना, त्यामुळे थांबलंय जरा सगळं. बरोबर. हो. मग आपण सगळे बघूच तेव्हा. हो. आणि अजून एक 2-3 डॉक्युमेंटरीज आहेत मोठ्या. अजून एक त्या जयपूर अतुरेली घराण्याच्या शास्त्रीय गायिका होऊन गेल्या, त्या पण आता 1-2-3 वर्षापूर्वी गेल्या. धोंडूताई कुलकर्णी. नाही, धोंडूताई कुलकर्णी. अच्छा, धोंडूताई. हो. मी तुम्हाला सांगतो, अनेक शिष्य, नावाजलेले शिष्य आहेत, ते वेगवेगळ्या घराण्यांचं गायकी शिकतात. ओके. ते वेगवेगळ्या घराण्यांचं गायकी शिकतात. ओके. कोण आग्रा घराण्याचं शिकतं, मग आणखीन काहीतरी शिकायचं म्हणून जयपूर अतुरेली घराण्याचं शिकतात. ओके. असं ते एकाच घराण्याचे 3-4 गायकी करतात. पण या एकमेव बाई आहेत या संगीताच्या इतिहासामध्ये ज्यांनी फक्त एकाच घराण्याची गायकी शिकली. काय असतं, आपले गुरु खूप मोठे असतात. आता त्या जवळजवळ 5-6 वर्षापासून त्या शिकलेल्या आहेत, कोल्हापूरला होत्या, आणि एकाच घराण्याची गायकी. तर वेगवेगळे गुरु म्हणजे काय, तर ते मेन उस्ताद कोण होते त्यांचे, तर अल्लादिया खां साहेब. मग त्यांचे बंधू होते हैदर खान साहेब. मग त्यांचे बंधू होते हैदर खान साहेब. 2 मुलगे होते. तर ह्या त्यांच्याकडनं सगळं शिकल्या.
म्हणजे एकाच घराण्यातल्या उस्तादांकडनं शिकलेल्या आहेत. आणि नंतर हा त्यांच्या लक्ष्मीबाई जाधव आणि सगळ्यात शेवटच्या गुरु म्हणजे या सुरश्री केसरबाई केरकर त्यांना मिळालेलं आहे. तर त्यांना म्हटलं की तुम्ही एकाच घराण्याची गायकी काय शिकलात? तर त्या म्हणाल्या की आपल्या या गुरूंकडे देण्यासारखं खूप होतं, ते आपण घेऊ शकलो नाही आपल्या आयुष्यामध्ये. आणि ते सगळं घ्यायला मला म्हणे 100 वर्ष 100 जन्म घ्यायला लागतील. त्यामुळे मी बाकी कुठल्या घराण्याकडे मी गेले नाही कधी. एकाच घराण्याची गायकी आपल्याला बाकी कुठल्या घराण्याकडे मी गेले नाही कधी. एकाच घराण्याची गायकी आपल्याला अजून मिळत नाहीये पूर्णपणे, तर आपण बाकीच्या घराण्यांकडे कशाला जायचं? आणि आमचं घराणं सगळ्यात काय म्हणतात ते सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे मी दुसरीकडे कुठेही गेले नाही. जाणार नाही, गेले नाही. बरोबर. वा, छान. आणि औंधच्या एक सारखं त्यांचं पण केलंय ना ते तुम्ही? दूरदर्शनसाठी मी खरं सांगू का, दूरदर्शनसाठी मी अनेक डॉक्युमेंटरीचा आवाज दिलेला आहे. अनेक. माझ्या पण लक्षात नाही की कुठे किती झाल्यात त्या. कळलं का? म्हणजे आमची मध्ये तर आमचा मेन प्रोग्राम होताच हे करण्यासाठी, पण अदरवाईज असं खूप डॉक्युमेंटरीचा मी आवाज दिलाय. अच्छा अच्छा. वा 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 वा. आणि दुसरं एक मोठी गोष्ट अशी की आपले माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावरील श्याम बेनेगल दिग्दर्शित लघु चित्रपटाचं निवेदनही तुम्ही केलं. कसा होता तो अनुभव? तो एक वेगळाच हे होतं. ऍक्च्युली काय झालं होतं, फिल्म डिव्हिजनला मी नेहमी जातो या डॉक्युमेंटरीचा आवाज द्यायला. तर तेव्हा त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. श्याम बेनेगलने एक फिल्म केली होती पंडित जवाहरलाल नेहरूंवर. ती जवळजवळ 3.5 तासाची होती. 3-3.5 तासाची होती. आता हे ऍक्च्युली खूप मोठं काम आहे खरं. तर ते सगळं मी बघितलं ते हिंदीमधलं आणि खरं मला दडपण आलं. कारण एवढं मी कधी वाचलं नव्हतं. कळलं का? आणि हा सगळा अनुभव असतो आपल्याला. जे काय नवीन नवीन काम येतं ते नाही म्हणायचं नाही कधी. मी आपलं हो म्हणतो, चला चालू, काय हरकत नाही, आपण करूया वगैरे. आणि नंतर माझ्या प्रत्यक्ष हातात जेव्हा मी वाचायला गेलो तेव्हा जवळजवळ 83 पानं होती. बरं, पानांचं दडपण नव्हतं, पण ते काय आहे त्याच्यामध्ये निवेदनाच्या दृष्टीने बरेच फरक करायला लागत होते. म्हणजे नेहरूंचं आत्मनिवेदन, त्याच्यानंतर एक निवेदक त्यांची स्टोरी सांगतोय, त्याच्यानंतर नेहरूंचं इंदिरा गांधींबरोबरचं संभाषण, कमला नेहरूंबरोबरचं संभाषण, त्यांच्या वडिलांबरोबर, गांधीजींच्या बरोबरचं संभाषण, जिनांच्या बरोबरचं संभाषण, असे त्याला वेगवेगळे दृष्टिकोन होते त्या संबंध ह्याच्यामध्ये. आणि त्या दृष्टीने ते मला व्हॉइस ओव्हरमध्ये चेंज करायला लागत होतं माझ्या आवाजामध्ये आणि बोलायला लागत होतं. आणि ते खूप मोठं होतं, पण ते झालं काम. 2-3 दिवसातच मी रेकॉर्डिंग केलं त्याचं. आणि इट वॉज व्हेरी गुड. मला पण आवडलं ते. हा एक अनुभव, वेगळा अनुभव आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. वेगळा, खूपच वेगळा. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल जीवनावरील सादर करणं म्हणजे वेगळाच अनुभव एकदम. तर अशा आपल्या गप्पा सुरूच राहतील, पण थोडासा ब्रेक घेऊया आणि परत भेटूया. हो, चालेल. ओके. नमस्कार. नमस्कार. ब्रेक नंतर स्वागत तुमचं. हो. हा, तुम्ही ह्या क्षेत्रात एवढा वेळ तुम्हाला द्यावा दिलात, तर मग तुम्ही नोकरी द्यावा दिलात, तर मग तुम्ही नोकरी सांभाळणे सगळं कसं केलं बरं? ती पण एक काय म्हणतात ते कथाच आहे. पहिल्यांदा मला छोट्या नोकऱ्या मिळत गेल्या. तिथे मला काही जमत नव्हतं, पण संध्याकाळी वगैरे मी ऑफिस सुटल्यावर जायचो ही सगळी कामं करायला. आणि नंतर मला अशी 82-83 अशी आधी लागलो. पण त्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं हे करायला सगळं. आणि माझ्याकडे जर्नल आणि PR डिग्री होती, त्यामुळे मला PRचा जॉब मिळाला, पब्लिक रिलेशनचा. आणि ते जॉब म्हणजे काय, तर बाहेर जाऊनच कामं असायची सगळी. तर त्यामुळे मला एक ॲडव्हान्टेज असा मिळाला की मी माझी कामं करायला लागलो त्या माझ्या ऑफिसच्या कामांबरोबरच. असं मिळाला की मी माझी कामं करायला लागलो त्या माझ्या ऑफिसच्या कामांबरोबरच. मग मला तिकडे प्रमोशनही मिळालं. मी ग्रुपचा मॅनेजर झालो. पण हे सगळं करत असताना म्हणजे लिटरली सकाळी 8 ते रात्री 12 असा दिनक्रम असायचा कम्प्लीट. पण नंतर अशी एक वेळ आली की मी हायर पोस्टला गेल्यामुळे माझे डायरेक्ट संबंध डायरेक्टरशी. माझे डायरेक्टर म्हणजे MD आणि चेअरमन ते दिल्लीला बसायचे आणि इथलं मुंबईचं ऑफिस मी सांभाळायचो. तर त्यामुळे मग नंतर मला असं झालं की मला वेळ मिळेनासा झाला ऑफिसच्या कामासाठी. एवढे उद्योग वाढले, डायरी वगैरे करायचं होते, खूप कामं होती, म्हणजे डबिंगची कामं होती केवढी तरी माझ्याकडे. आणि मग असं करत करत मग मी राजीनामा दिला. तर मला डायरेक्ट तर म्हटलं की नाही, माझं हेच काम वाढलंय. त्यांना काम माहिती होतं माझं ऍक्च्युली, इनफॅक्ट म्हणूनच त्यांनी मला PR म्हणून घेतलं होतं.
पण मी नोकरी सोडली मग त्यावेळेला अगदी आनंदाने आणि पूर्णपणे या अच्छा. क्षेत्राला वाहून घेतलं. हम्म. वा. एवढं सगळं करणं तुमच्या कुटुंबियांना तुमचं कौतुक नक्कीच असणार. आहेत. ऍक्च्युली काय तुमच्या झालं, अर्धांग या हा. पहिल्यांदा म्हणजे माझे आई वडील होते प्रोत्साहन द्यायला हम्म. आणि नंतर हम्म. माझी मिसेस, ती पण जॉब हो. करायची स्टेट बँकेत, आता ती निवृत्त झाली मॅनेजर म्हणून. आणि असं ते सगळं असायचं, पण सपोर्ट खूपच होता, त्यामुळे कधी प्रॉब्लेम आला नाही. कोणी गॉडफादर नाही या याच्यामध्ये, मला कोणी बरोबर. ओळखीचं नाही, काही नाही. मी जिकडे बरोबर. गेलो तिकडे माझ्या ओळखी होत गेल्या आणि हम्म. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असं तुम्ही म्हणू शकाल त्या लोकांनी. खरंय. आणि मी विश्वासाला पात्र. विश्वासाने मी ते काम करत गेलो जे माझ्याकडे आलं ते. वरच्याचे बरोबर. खूप म्हणजे आभार मानावे मला खरे. देणगीही दिली आणि हम्म. मला खूप मदत केली, असं झालं. हो. हे तर गॉड्स गिफ्ट आहे आणि आणि शिवाय तुमची त्याच्यातली मदतही झाली, मेहनत खूप आहे. झाली. बरोबर बरोबर. मुलांना पण हा वारसा मिळालाय का? वारसा आहे, पण आता काय झालंय, माझी मुलगी मोठी ती हम्म. माझ्यावर डबिंगवर शाळेत आणि हम्म. कॉलेजमध्ये असताना. पण नंतर हम्म. ती US ला गेली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी हम्म. आणि मग ते काय हम्म. हे क्षेत्र पूर्णपणे बदललं. इंजिनियर असल्यामुळे हम्म. आता काय ती हा. लंडनला स्थायिक आहे, लग्न झालंय, मुलगी झाली आहे. हम्म. आणि हम्म. दुसरी मुलगी पण आर्टिस्ट आहे, ती हम्म. श्यामगदारच्या ट्रूपमध्ये असायची. आता ती पण हम्म. आर्टिस्ट आहे ती, कारण ती भरतनाट्यम केलंय, कथ्थक केलंय हम्म. आणि श्यामगदारकडे ती हम्म. जवळजवळ एक 15 वर्ष होती. त्याची ती वा. स्टुडंट ऑफ द इयर आहे संबंध याच्यामध्ये. वा. खूपच म्हणजे अच्छा. हा छान हा. डान्स करते आणि कलाकार. कलाकार अगदी. हा हा. नक्कीच. बरोबर बरोबर. आता हे तरुणांचं निघालं ते तर मला एक आत्ता आठवलं की सुशांत राजपूतची. हो हो हो. त्याच्याकडे तुम्ही कसं काय बघता आणि तुमच्या व्हॉइसिंग क्षेत्रात हम्म. अनिश्चितता वगैरे कितपत आहे? अहो खूप वाव आणि आहे तुम्ही आज. तुम्ही हा, हा हा. खूप वाव आहे आमच्या या क्षेत्रामध्ये असं. कारण हो. सांगतो तुम्हाला, मी जेव्हा हे करायचो ना काम व्हॉइसिंगचं, तेव्हा हम्म. तेव्हा हम्म. हे क्षेत्रच म्हणजे असं अनभिज्ञ होतं लोकांना. अननोन होतं तर. हा आणि बरोबर. त्यामुळे मग ते आता काय झालं, त्याला ग्लॅमर आलंय या सगळ्या सोशल हम्म. मीडियामुळे. कोणी कोणाचा हो. आवाज काढला की बापरे अमिताभचा आवाज काढतो वगैरे वगैरे असं होतं ते खरंय. एकदम. पण आता हम्म. आता झालं. पण त्यावेळेला काय आम्ही किती काय डबिंग करायचो, व्हॉइस ओव्हर करायचो, जायचो. डॉक्युमेंटरी तर आम्ही किती हम्म. निवेदनं केली आहेत. पण कधी असं आम्हाला बरोबर. जाणवलं नाही की आपण काहीतरी वेगळं काम करतोय, हा. असं कधीच वाटलं नाही. पण अनिश्चितता खूप आहे. स्पर्धा नव्हती. हो. अनिश्चितता खूप आहे, हे मात्र मी तुम्हाला सांगतो. जरी माझ्याकडे माझा हा आवाज हा. असला तरी तुम्हाला ते काम मिळेल याची गॅरंटी नाही. हो. कारण काय ग्रुपिझम आहे, सगळं आहे. हो. कारण काय ग्रुपिझम आहे, सगळं आहे. काही लोक हम्म. आपलाच ग्रुप करून त्याच लोकांना बोलवायचं, बाकी कोणाला बोलवायचं नाही. असं माझ्या हम्म. बाबतीतही खूप झालेलं आहे. अच्छा. पण हा काय हा. ते तेवढ्यापुरतं नाव उमेद व्हायचं नाही, आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. आणि बरोबर. त्यामुळे मला सुशांतचं खूप म्हणजे दुर्दैवी वाटतं त्यांनी जे काय केलं ते. हम्म. आणि तो यशस्वी हो कलाकार होता, हो. तो काय असा हे नव्हता आयुष्यामध्ये. त्यांनी का करावं हे सगळ्या मला गोष्टी. अगदी अगदी बरोबर. वाय हम्म. शुड टेक दॅट स्टेप. अशी आणि पाऊल का नवीन घेतलं मुलं जी त्याने? येतात बरोबर त्यांनी हे आहे. सगळं सांभाळून करायला हे होणारच प्रत्येकाच्या बाबतीत. हम्म. स्पर्धा आहे ना, आणि आता तर खरंय. केवढी तरी स्पर्धा आहे. त्यामुळे ते काय असं हे हो. नाहीये. त्याला हो तुम्ही हो हो आता हो. मी नवीन नवीन काम घेतलंय ते मी सांगू शकत नाही. त्याला हो तुम्ही हो हो आता हो. मी नवीन नवीन काम घेतलंय ते मी सांगू शकत नाही. त्याच्यासाठी पण किती हो स्पर्धा हो. होती. मला हे नंतर कळलं की हा हा. कोणाकोणाचे त्याच्यासाठी ऑडिशन्स झाल्या वगैरे. पण ते काय हम्म. अच्छा. एव्हरीबडीज लक शेवटी. वरच्याचा आपल्याला बरोबर. मदत हात पाहिजे, त्याशिवाय काही होत नाही. हम्म. कळलं की नाही. हो. मी वरच्यावर मात्र हा. नाही. डेस्टिनी म्हणजे डेस्टिनी काय लिहिलंय ते तो ठरवतो काय हो. द्यायचं याला. हे खरं आहे, हो. बरोबर आहे. मानायलाच पाहिजे ते. खरंय खरंय. ते तर आहे. हम्म, आता एवढं तुम्ही काम केलं झपाट्याने म्हणतात हम्म, तसं, तर मग त्या जी व्यक्ती असं काम करते आणि त्याला एक कौतुकाची थाप पुरस्काराच्या व्यक्ती असं काम करते आणि त्याला एक कौतुकाची थाप पुरस्काराच्या रूपाने मिळते, हम्म. तर तुला म्हणजे ते पुढील कामासाठी एक चांगलं हे हो बळच नक्कीच मिळत असतं. नक्कीच नक्कीच. हा, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल सांगा जरा. मी जरा 2 पुरस्कारांबद्दल सांगेन. आमची हम्म. कंपनी 1985 साली काहीतरी बंद होती, स्ट्राईक होता. हम्म. आणि तेव्हा या क्षेत्रात आहेत सिनेमाच्या आणि याच्यामध्ये. तर हा. एका ग्रुपबरोबर मी जायला लागलो. त्यांचा पिक्चर येत होता निवडुंग, तुम्ही नाव ऐकलं हम्म. असेल, खूप फेमस पिक्चर आहे. तर त्याचं हा. जाहिरातीचं काम मी केलं होतं. हा आणि हा. अच्छा. अनपेक्षितपणे त्या वर्षीचा राज्य पुरस्कार मला मिळाला. मला ओ. अजूनही विश्वास बसत नाही. कळलं की नाही. हम्म. आणि हम्म. निश्चितच ते म्हणजे कळलं की नाही. हम्म. आणि हम्म. निश्चितच ते म्हणजे मला अभिमानास्पद वाटतं.
आणि दुसरा पुरस्कार मला डायरी कार्यक्रमानं मिळाला, तो अच्छा. रापा पुरस्कार, म्हणजे रेडिओ अँड हम्म, टी व्ही हम्म, प्रॅक्टिशनर्स असोसिएशन. आणि तो खूप हम्म. काय म्हणतात ते, व्यावसायिक क्षेत्रात त्याला खूप मान्यता आहे. त्यामुळे हे 2 अच्छा. पुरस्कार मला खूप एक स्फूर्तिदायी ठरले पुढचं काम करण्याकरता. त्यामुळे बरंच हो काही मी हो, करू शकलो. अगदी. अगदी अगदी, प्रश्नच नाही. अं, दुसरं म्हणजे तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठे असलेले सुधीर फडके, हं. यशवंत देव हो, हो. यांच्याशी पण तुमची मैत्री होती. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? आता एक मुख्य सांगायचं म्हणजे मी या क्षेत्रात रेडिओमध्ये गेलो, दूरदर्शनला गेलो हं, किंवा मी काही हं, कार्यक्रमांची निवेदनं करायचो. तर हं, या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करत असताना ही लोकं मला भेटली कुठे-कुठे आणि हं, मग त्यांची ओळख वाढत गेली. सुधीर हं, फडकेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2-3 प्रोग्राममध्ये मी त्यांना भेटलो होतो आणि ते आमच्या गावचेच आहेत, हं. कोल्हापूरचे. त्यामुळे माझी हां. आणखीन जास्त जवळीक झाली. आणि हं, मी जेव्हा डायरी कार्यक्रम करत होतो तेव्हा त्यांची मी मुलाखत घेतली होती. हं, वीर सावरकर चित्रपटाला 25 आठवडे पूर्ण होत होते त्यानिमित्ताने. हं. तर अच्छा. तेव्हा त्यांची जवळ 2 तास मुलाखत झाली आणि त्यांच्या घरी हं, जाऊन, आणि 1 हं, तास त्यातली मी सीडी काढली होती. ते पण त्याचा पण एक किस्सा आहे. हं. त्यांचं काहीतरी अच्छा. 26 का 27 मेला का 25 मेला काहीतरी 25 आठवडे पूर्ण होत होते. त्याच्या आधी 1 हं, आठवडा मी त्यांची मुलाखत घेतली होती आणि ते मी हं, माझ्या डायरीमध्ये एक छोटंसं त्यांची सावरकरांविषयीची आठवण सांगितली. तर ती त्याचं त्यांची सावरकरांविषयीची आठवण सांगितली. तर ती त्यांनी हं, बघितली आणि मला फोन केला आणि मला म्हटलं, "तुम्ही काय हं. सुंदर बोलता हो." तर म्हटलं, "मी सुंदर काय बोलतो, तुम्ही काय अरे एवढं वाह! मोठं बोललात." केलं. ते म्हणतं मला केवढं हो. तरी हे आहे. तर हं, म्हणाले, "बाकीचं मी बोलेल तर कधी हे करताय?" तर म्हटलं, "मी त्याची हे हं, करतो, एडिट करून मग आपण टाकू." तसं तसं दाखवता सगळं बोलणं हं, हं, झालं. आणि ॲक्च्युली मध्ये मी त्यांना एकदा फोन केला होता, हे झाल्यानंतर हं, 25 आठवडे झाल्यानंतर, की हं, अभिनंदन वगैरे. तर ते म्हटलं, हं, "मला तुमचं त्याच्या आधीचं म्हटलं सगळं पिक्चरबद्दलच्या आठवणी पाहिजेत." ते म्हणाले, "कधीही या, हं, आपण रेकॉर्ड करू." मला म्हणाले, हं. "आपण बोलू त्याच्यावर." अच्छा. एवढं आमचं बोलणं झालं हं. होतं. महिन्यात ते हो, झालं. तर मला हो. ते खूप लागून राहिलं होतं. तर त्यांचं वर्ष पूर्ण व्हायच्या आत मी हं. त्यांच्या त्या मुलाखती, ती शेवटची मुलाखत ठरली आहे त्यांची हो. बाबूजी. हो. मग मी त्याची एक मोठी सीडी हं, काढली 1 तासाची आणि ती हं. प्रसिद्ध केली. तेव्हा मला जरा वाह! समाधान झालं, की आपण काहीतरी काम केलं त्यांच्याबद्दल. खरं आहे. एकदम. आणि प्रश्नच नाही. त्याचे जवळचे संबंध त्यामुळे निर्माण झाले होते. हं, त्याच्यानंतर यशवंत देवाबद्दल सांगायचं म्हणजे मी रेडिओला बातम्या आणि ड्रामा करत असताना अधेमध्ये हं, दिसायचे. कारण हं. ते अधिकारी होते तिकडे एकतर हां. त्यावेळेला. हं, हं, आणि त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती. एक 6 फूट हं, उंचीचा माणूस, असा एकदम हं, असा हं, भीती होती. एक 6 फूट हं, उंचीचा माणूस, असा एकदम हं, असा हं, करारी, असं एकदम हे. हं, हं. आणि व्यक्तिमत्व. हं. व्यक्तिमत्व आणि कधीतरी बोलाचाली व्हायची फक्त बातम्यांच्या वेळेला. हां. आज काय बातम्या आहेत अच्छा. वगैरे असं सगळं व्हायचं ते. हं, तर हं, त्याच्यानंतर मी काहीतरी 83ला वगैरे सुरुवात केली असेल, काहीतरी 84-85ला त्यांनी सोडलं. हां. त्यानंतर मी त्यांना एकदा भेटायला म्हणून कार्यक्रमासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तर बेल हं. मी मारली आणि ते समोरच आले. बापरे! मला एकदम हे झालं. तर हां. या म्हणाले. तर आतनं आवाज हं, आला. "कोण हं. आलंय?" तर म्हणाले, "तारदाळकर आले." "थांबा, थांबा, थांबा, हं. मी आले बाहेर." म्हणून त्यांच्या मिसेस बाहेर हां, येतात. हां, हां. करुणादेव, अरे वाह! नीलम प्रभू म्हणजे. हं, हं, आणि त्यात हं. मी आले बाहेर म्हणून त्यांच्या मिसेस बाहेर हां, येतात. हां, हां. करुणादेव, अरे वाह! नीलम प्रभू म्हणजे. हं, हं. आणि त्या माझ्या चांगल्या हं. मैत्रीण आहेत. त्यामुळे काय होत्या म्हणजे. हं. ते म्हणाले, "तुम्ही बोलायचं नाही आधी, हं. मी त्यांच्याशी गप्पा मारणार आधी." मग माझ्याशी त्यांनी अर्धा तास हां. गप्पा मारल्या नीलमताईंनी आणि म्हणाले, "आता मी तुला चहा अच्छा. आणते." आत गेल्या. आता हं. त्यांना म्हणाले, "आता तुम्ही यांच्याशी गप्पा मारा. काय काम आहे ते बघा." ती एवढी पुढे हां. एकदम असे म्हणजे हं, काय वेगवेगळ्या हं, प्रसंगातनं हे असायचं. आणि हं, 15 दिवस झाले की मला फोन यायचा. हं. "काय तुम्ही आज आला नाहीत?" वाह! म्हणजे मग मला जायलाच लागायचं. मी नाही म्हणूच शकत नाही त्याला. कळलं की नाही? आणि आमच्या ना बरोबर. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा व्हायच्या. तो माणूस चतुरस्त्र होता. हां, हां, म्हणजे संगीत विषयांवर गप्पा व्हायच्या. तो माणूस चतुरस्त्र होता. हां, हां. म्हणजे संगीताचं ज्ञान तर अपारच होतं. हं, पण हं. चतुरस्त्र माणूस एकतर. इतर गोष्टी. हां, हां, हां. त्यामुळे जरा त्यांच्याशी बोलायला पण बरं वाटायचं. हं. आणि आणि त्यांना पण बरं आणि वाटायचं. एक तरुण श्रोता. आणि एक आदर होता, हां. म्हणजे काय एकदम अगदी. हो. त्यांना आम्ही जीवनतर्फे हं. त्याचं सगळं अच्छा. म्हणजे मानपत्र मी लिहिलं होतं आणि ते वाचलं होतं. वाह! त्यामुळे हां, त्यांना हां. आणखीन माझ्याबद्दल खूप वाटायचं, की यांनी आपलं हे केलंय वगैरे, आणि छान लिहिलं होतं मी. केलंय. हां. हां, हां. तर आणि अच्छा. शेवटची त्यांची एक हे सांगतो, ते जेव्हा गेले, हं. त्याच्या आधी म्हणजे एक हं, 8 दिवस हॉस्पिटलमध्ये होते शुश्रूषाला. हं, तर ते हं, ॲडमिट केल्यावर मला जो माणूस त्यांच्याकडे होता, त्यांनी मला फोन केला. मला असं असं हं, साहेबांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय.
मी गेलो भेटायला. त्यांचा पुतण्या तिकडे होता ज्ञानेश. तो त्यांना काहीतरी औषध पाजत होता, पाणी पाजत होता म्हणून उभा राहिलो. आणि त्यांच्या काहीतरी 2-3 भाच्या लांबनं आलेल्या होत्या, त्या तिकडे उभ्या होत्या. तर मी त्यांना काही ओळखत नव्हतो बाकी कोणाला. तर ज्ञानेशनी मग सगळं झालं आणि झोपलेला माणूस उठून बसत सांगितलं, तारदाळकर. आणि तो ज्ञानेश उडाला. तुम्हाला अहो 8 दिवस झाले काही एक शब्द पण बोलत नाहीयेत. आत्ता पहिला शब्द उच्चारला तुमचा. आणि ते परत झोपले. त्याच्यानंतर त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही परत. बापरे. मला ते खूप फील झालं, कळलं का? खरंच. एकदम. पण ग्रेट माणूस, म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. बाबूजी आणि यशवंत म्हणजे एकदम या क्षेत्रातले खूपच ग्रेट. हो, अशा मोठ्या माणसांची आम्हाला झलक, सामान्य माणसांना झलक सुद्धा बघायला मिळते. आणि तुम्ही तर त्यांचे मित्र आहात. खरंच कौतुक. खूपच नाही, मला अगदी फोन आला की मी जायचोच, काही झालं तरी. अगदी. हो, बरोबर. अच्छा अच्छा. आणि मग गाण्याचं अंग थोडंफार घेतलंच असेल तुम्ही. मला संगीताची आवड आहे, पण मी गाणं कधी शिकलो नाही. त्यांच्याकडे पण मी गाणं शिकायला असं जायचो नाही, पण त्यातनं काहीतरी थोडंफार शिकता आलं काहीतरी. आणि त्यांची गाण्याची पद्धतच वेगळी होती अक्षरशः. मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि त्यांच्यासारखं कोणी गाणं शिकवणार नाही सुगम संगीत. इतकं ते त्यातलं बारकावे आणि हे सांगायचं ना, खूप मजा यायची. खूप लोक त्यांच्याकडे शिकायला जेव्हा आम्ही असायचो, त्यामुळे ते ऐकता आलं सगळं, ते काय शिकवत आहेत ते. बरोबर. मग आता आमच्यासाठी म्हणून दाखवणार ना एक गाणं. अरे बापरे. एक कडवं तरी. हो 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 हो. ट्राय करतो, मी प्रयत्न करतो. चालेल चालेल. बघू काय जमतंय कितपत ते. लेट्स सी. हो हो. त्या गाण्याची पण एक विशेष आठवण आहे ऍक्च्युली. होते आकाशवाणी केंद्रावर. आणि तिथे असताना त्या प्रभाकर जोग संगीतकार, म्हणजे बाबूजींचे पहिले असिस्टंट, त्यांचा फोन आला की असं असं मी तुला एक हे पाठवतोय, धून पाठवतोय, तर त्याच्यावर मला गाणं बसवून दे. यशवंत चांगले कवी आहेत हे तुम्हाला मी सांगतो. यशवंत चांगले कवी आहेत हे तुम्हाला मी सांगतो. अच्छा. हो, हे कोणाला हा गुण माहित नाही, पण ते चांगले कवी आहेत. तर त्यांनी त्या स्वर ह्याच्यावर त्यांनी धूनवर त्यांनी संपूर्ण गाणं लिहून दिलं. मग ते जोग साहेबांनी बसवलं सगळं व्यवस्थित. आता गाणं कोण म्हणणार, अर्थात बाबू. आणि मग या त्रिकुटाचं एक मस्त गाणं आपल्याला मिळालं. ते मी सादर करायचा प्रयत्न करतो. 3 संगीतकारांचं एक गाणं. ऐका. ओके. स्वर आले दुरुनी, आले दुरुनी, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे. कुजबुज ही नवती वेलींची, हितगुज ही नभते पर्णांचे. ऐशानी स्वर आले जुळुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी. स्वर आले दुरुनी, स्वर आले दुरुनी. धन्यवाद. क्या बात आहे. काय सुंदर म्हणालात. प्रयत्न केला मला वाटतं नाही, खूप छान प्रयत्न होता. आणि आता हा लॉकडाऊनचा कालावधी होता, आपल्याकडे कोणी येत नव्हतं काम करणाऱ्या बायका, तेव्हा तुमच्या सौभाग्यतेनं मदत करताना असं गाणं बिणं म्हणून छानपैकी वेळ घालवला असेल ना तुम्ही. हो ना. खरंच काम हलकं होतं ना मग. हो. रत्नाकरजी, तुमच्यासारख्या एवढ्या झपाटून काम करणाऱ्या व्यक्तीविषयी इतक्या थोड्या वेळात सर्व काही ऐकता येणार नाही.
हो येस. पण काय वेळेच्या बंधक तर असल्यामुळे नक्कीच. आता समारोप करावा लागतोय येस गप्पांचा. येस येस. मला सांगायचंय की या कार्यक्रमासाठी तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे. मला आणि या तुमच्या निमित्ताने मी तुम्हाला खरं सांगू का, मी काय काम हा केलंय ना ते मी आत्ता जरा हे करायला लागलो. अरे आपण हे काम केलंय आपल्याला माहित नाही. आता अशी जुळवाजुळव झाली बरोबर. या निमित्ताने. अच्छा. हा 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 हा. म्हणून मला तुमचे हो आभार मानायला कारण पाहिजेत खरे. ते आभार आविष्कार ग्रुपचे. येस. बरं, पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे आणि आविष्कार ग्रुप परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि गुरुदेव. येस थँक्यू थँक्यू. धन्यवाद वेलकम. धन्यवाद. थँक्यू. येस. मंडळी, रेखाताई रत्नाकरजी यांच्याकडून प्रवासाचे त्यांनी उठतात अशी वेगळी माणसं जी जीवन जगताना अधिक आनंद मिळवत असतात आणि अशा व्यक्ती आपल्या एक ग्रुपचा भाग आहे. अशा या ग्रुपचा भाग मला एका सर्वसामान्य गृहिणीला सुषमाने करून दिल्याबद्दल तिला खूप सारे धन्यवाद. अरे ऐकतोयस का काय सांगते मी ते? मानसीच्या आवाजातली काळजी मला जाणवत होती, पण माझ्या दृष्टीनं ते कारण काही एवढा मोठा इश्यू करण्यासारखं नव्हतं. अगे बाईंच्या हातून राहिला असेल नळ चालू. बाई आज आल्याच नाहीत. ऑफिसला जाताना मीच सगळे उरकून गेलीये. माझ्या आईच्या हातून बाथरूम मधला नळ सुरू राहिला तर त्याचा एवढा मोठा बाऊ करण्यासारखं मला काहीच वाटत नव्हतं, पण मानसीच्या दृष्टीनं काहीतरी चुकत होतं. हल्ली आईच्यात काहीतरी फरक पडत चाललाय असा तिचा संशय, आणि मी केवळ एक साधी घटना म्हणून त्याच्याकडे बघत होतो. घरी आले तर सगळी टाकी रिकामी. हा तुला काय, तू येईपर्यंत सगळं स्थिरस्थावर झालेलं असतं. मानसी फणफणली. तेही खरंच म्हणा, मानसी माझ्या आधी घरी येते. मी येईपर्यंत तिचा निम्मा स्वयंपाक सुद्धा झालेला असतो. बरं, मी सांगतो हा आईला, तू आता आपला मूड खराब करू नकोस. चल मस्त कॉफी करतो तुझ्यासाठी. मी मानसीला समजावत म्हणलं. पुढच्या आठवड्यात मी ऑफिसच्या कामाला दिल्लीला गेलो. मिहीर कॉलेजच्या कार्यक्रमाला मानसीला घेऊन गेला. आई भजनी मंडळात गेली. घरी आल्यानंतर आईच्या लक्षात आलं की ती घराची किल्ली न्यायलाच विसरली आहे. मग मानसी आणि मिहीर घरी येईपर्यंत आई दारातच बसून राहिली. घरात गेल्यावर तिची किल्ली सगळेजण शोधत होते, पण किल्ली मिळालीच नाही. मी घरी आल्यानंतर मला सगळं कळलं, पण काय माताजी वय स्मरणशक्तीवर मात करतोय असं म्हणून मी वेळ मारून नेली. 4 दिवस आम्ही सगळे किल्ली शोध मोहिमेवर होतो, पण आई आपण त्या गावचेच नाही अशी वावरत होती. आणि एक दिवस अचानक आईच्याच एका पिशवीत किल्ली मिळाली की. आईनं त्या दिवशी जायचं असं म्हणून एका पिशवीत किल्ली ठेवली आणि जाताना दुसरीच पिशवी घेऊन गेली. मग पार विसरून गेली. बरं, मध्ये 4 दिवस आईनं किल्ली शोधण्याची तसदीही घेतली नाही. काहीतरी आवरावर करत असताना तिने एक पिशवी धुंडाळली तर त्यात किल्ली मिळाली. झालं. मानसीला याचाही त्रास झाला. माझ्या दृष्टीनं ही म्हातारपणामुळे आलेली विस्मृती होती, तर तिच्या दृष्टीनं डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज. आजकाल आई जुन्या जुन्या आठवणीत रमायला लागली होती. त्या आठवणी सांगताना ती त्या नव्यानं जगायची. त्यातली छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा सांगायची. मिहीरच्या दृष्टीनं तर तो एक टिंगलीचाच विषय झाला होता. बरं का मिहीर, हे मला बघायला आले तेव्हा त्यांनी फिकट हिरव्या रंगाचा शर्ट घातला होता. त्या शर्टावर बारीक चौकडी होती, छान पट. आणि तुला सांगते, आमच्या सासूबाईंनी यांना आमच्याकडे द्यायला खोबऱ्याच्या वड्या दिल्या होत्या. तर तो डबा तुझे आजोबा बस मध्येच विसरले. मग काय, लग्नानंतर कित्येक दिवस सासूबाई डब्याबद्दल विचारायच्या, पण मला कुठे काय सांगता येई. एक दिवस हिम्मत करून विचारलं, कुठल्या डब्याबद्दल बोलताय. तेव्हा यांनी तोंड उघडलं. तोपर्यंत
मी आपली सासूबाईंचे टोमणेच खातीये. मी मोयो मोयो रडायची. तुझे आजोबा गालातल्या गालात हसायचे, पण आई पुढे आपली चूक कबूल करायला काही तयार नव्हते हो. आजी. मिहीरला ही गोष्ट तोंडपाड झाली होती. कधी आम्ही राहत असलेल्या जुन्या वाड्याबद्दल सांगायची, तर कधी मेधाच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाविषयी. म्हातारपणी हे असंच होतं रे बाबा, असं सांगून मी मिहीरला दटावायचो. मला चांगलं आठवतंय, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. आईला भेटायला मालूमावशी आली होती. दोघींच्या भरपूर गप्पा झाल्या. मानसीनं मस्त जेवण केलं. संध्याकाळी मालूमावशी घरी गेली आणि आई मानसीला म्हणाली, हे काय वागणं ग तुझं? माझी बहीण एवढ्या दिवसांनी आली, पण तू तिला साधं चहा पाणी पण नाही दिलंस. तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा चर्र झालं. या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर झाल्यामुळं आता मी मानसीला काहीच म्हणू शकत नव्हतो. निमूटपणे डॉक्टरांकडे आईला घेऊन गेलो. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे काही टेस्ट केल्या. ज्याची भीती होती तेच निघालं. ती अल्झायमरची सुरुवात होती. डॉक्टरांनी वेगवेगळे व्यायाम प्रकार सांगितले. आईच्या मनाला व्यायाम देणं गरजेचं होतं. त्याचबरोबर आता तिला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे असंही ते म्हणाले. हे सांगितल्याबरोबर मिहीर म्हणाला, ए बाबा, आपण कुत्रा आणायचं. आलास का परत त्याच मुद्द्यावर? मानसी, मिहीर 4 वर्षांचा असल्यापासून माझ्या मागं कुत्रं घेऊया म्हणून लागला होता. मला प्राणी कधीच आवडले नाहीत. मी त्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, तू जेव्हा पूर्णपणे त्याची जबाबदारी घेशील तेव्हाच आपण कुत्रा आणू. अरे आजीच करताना नाके नऊ येणार आहेत, त्यात तुझ्या कुत्र्याची भर नको रे बाबा. हळूहळू आईची स्मरणशक्ती धोका द्यायला लागली. तिच्या डोळ्यातली भावशून्यता माझ्या काळजाचा घास घेत असे. कधी कधी छान छान हसायची, छान बोलायची, तर कधी कधी अगदी आरपार बघून सोडून द्यायची. आणि एक दिवस अचानक टीव्हीवर जिंदगी ना मिले दोबारा बघत असताना तिनं त्यातल्या कुत्र्याकडे बघून हसून म्हटलं, झालं. लगेच मिहीरनं हा मुद्दा उचलून धरला आणि शेवटी एक कुत्र्याचं पिल्लू घरी आणलंच. छोटस 1 महिन्यांचं कुळकुळीत काळ लॅब्रेडॉरचं पिल्लू. ते पिल्लूही महा बेरकी बर का. आल्या आल्या आईच्याच पायाशी जाऊन बसलं. बाबा, नाव काय ठेवूया रे? मॅक्स ठेवायचं? मिहीर. काहीही ठेवा. मी तसंही मला प्राण्यांबद्दल फारसं काही वाटत नाही बाबा. एंजल कसं वाटतंय? मानसी. शी, कसल्या बायकी ना रे, मॅक्सच हाक मारायची. परत मिहीरनं तर जवळजवळ निर्णयच घेतला होता. तेवढ्यात विठू नाव ठेवूया याचं. पांडुरंग पांडुरंग, अगदी विठू माऊलीचेही. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. मी तिच्या डोळ्यात कित्येक दिवसांनी चमक बघितली होती. बर, विठू म्हणूया त्याला. मी. बाबा, अरे विठू काय? मी नाही त्याला विठू विठू म्हणणार, मी त्याला मॅक्सच म्हणेन. मिहीरनं जाहीरच केलं. ते पिल्लू सुद्धा आईच्या मागं करी. आई जाईल तिथं जाईल. मिहीर त्याला फिरवायला टेकडीवर घेऊन जात असे. मानसी त्याच्या जेवणाच्या वेळा सांभाळी. पण मी मात्र त्याच्या रुटीनमध्ये कुठेही नव्हतो. मिहीर त्याला विट्स म्हणायला लागला, कारण विठू म्हणणं त्याच्या तत्वात बसत नव्हतं ना. आता सगळं घर विठूमय झालेलं होतं. आई बाकी काही नाही तरी विठूकडे बघून बोलत असे. जेवायला बसली की पोळीचा पहिला घास विठूला. विठू, ए विठू, या बसा. घ्या माऊली, आधी तुम्हाला नैवेद्य दाखवायला हवा. हे घ्या. विठू सुद्धा आईच्या हातूनच पोळी भरवून घेई. मी ऑफिसमधून आल्यावर दारात येऊन एकदा भुंकून परत आईकडे जाई. तेवढाच काय तो आमचा संबंध. विठू आई टीव्ही बघत असेल तेव्हा तिच्या आराम खुर्चीपाशी, आई झोपली की तिच्या बेडपाशी, आणि ती जेवायला बसली की तिच्या टेबलापाशी असे.
आई सुद्धा विठू विठू म्हणून त्याचे प्रचंड लाड करी. एकदा मी विचारलं, आई का ग विठू नाव ठेवलंस याचं? काळा आहे म्हणून? तेव्हा अनोळखी नजरेनं बघत आई म्हणाली, तेवढंच देवाचं नाव घेईल माझा राजा. आईचा रोख माझ्याकडे होता हे न कळण्या एवढा मी मूर्ख नाही. माझी देवावर श्रद्धा नाही आणि मी देवाचं काही करतही नाही ह्याची तिला खंत होती. आई मला लहानपणी राजा म्हणत असे. आई म्हणजे मीच ना? मी विचारलं. तुम्ही नाही हो, माझा राजा, माझा लेक. आईच्या उत्तरानं माझे डोळे डबडबले. दिवसागणिक आईची परिस्थिती दयनीय होत चालली होती. आता तर ती विठू पाणी दे रे असंही म्हणत असे. एकदा मी घरी आलो तर मानसी आईच्या हातून काहीतरी ओढून घेत होती आणि आई तिला ते देत नव्हती. मी मानसीला बाजूला करून बघितलं आणि हतबद्धच झालो. बघ ना रे, विठूच्या बाउल मधलं डॉग फूड घेताय, ऐकतच नाहीयेत आणि हाही शाणा त्यांना नेऊन देतो एक एक तुकडा तोंडातून. एकीकडे मानसीच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते आणि मला आईला कसं आवरावं हे कळतच नव्हतं. सखूबाईंचं सुद्धा ते ऐकत नाही, हल्ली फक्त विठूशीच बोलतात रे. सगळ्या प्रसंगानं माझ्या पायाखालची जमीनच हादरली. त्या दिवशी मला जाणवलं, हिचे पाश हळूहळू सुटत चाललेत. तिच्या विश्वातून एक एक माणूस जात होतं. जणू ती कुठल्या तरी वेगळ्याच ग्रहावर पोचली होती. त्या ग्रहावर सगळेच अनोळखी होते. ओळखीचा होता फक्त एक, विठू, तिचा विठू. हळूहळू आई अंथरुणाला खेळली. तिच्या सगळ्या संवेदना बधीर झाल्या. विठू मात्र तिच्या बेडपाशी क्वचित बेडवर बसत असे. त्याला बेडवर बघितलं की माझं पित्त खवळे. पण कुठेतरी वाटे की मग चला याला तरी आईची माया मिळते. आणि एके दिवशी झोपेतच आम्हाला सगळ्यांना सोडून आई गेली. तिच्या दृष्टीनं खरंच तिनं वेळेत एक्झिट घेतली. भेटायला येणाऱ्या लोकांचा ओघ 4 दिवस सतत चालूच होता. 5व्या दिवशी मिहीरच्या ओरडण्यानं मला जाग आली. विठ्या विठ्या चल उठ उठ, नुसता बसून राहिलाय लडदू सारखा. मी गेलो तर विठू माझ्याकडे बघत होता. मी मिहीरला विचारलं, काय झालं रे, का ओरडतोयस एवढा? मिहीर वैतागून म्हणाला, काही नाही रे बाबा, 4 दिवस झाले या गाढवानं काहीही खाल्लेलं नाही, नुसता एका जागी बसून आहे, चांगला पळवून आणतो त्याला. मी विठूकडे बघितलं मात्र का कोणास ठाऊक, पण त्याच्या गळ्यात पडून खूप खूप रडावंसं वाटलं. मी त्याला पहिल्यांदा प्रेमानं हाक मारली. विठू चल चल बाळा, काहीतरी खाऊन घे. आणि आश्चर्य म्हणजे अगदी आज्ञाधारक मुलासारखा विठू माझ्याजवळ येऊन उभा राहिला. मला माझ्या भावना आवरताच आल्या नाहीत. त्याच्या गळ्यात पडून मी मनसोक्त रडलो आणि तोही माझा चेहरा चाटून चाटून साफ करत होता. आज माझी आईशी तुटलेली नाळ परत विठूशी जोडली गेली होती. वर्षा पानसरे लिखित नाळ सादर करते उमा जोशी, सारंग जोशी, प्रिया नेर्लेकर आणि आशुतोष नेर्लेकर. धन्यवाद.